मित्रांनो, लक्षवेध इन्स्टिट्यूटच्या चॅनलला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद. लक्षवेध इन्स्टिट्यूट चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. ओके, सगळ्यांना नमस्कार. पुन्हा एकदा नमस्कार सर. सगळ्यात आधी थँक्यू व्हेरी मच फ्रॉम ऑल ऑफ अस की आज तुमच्याद्वारे आम्हाला बरंच काही इकडे शिकायला मिळणार आहे आणि तुम्ही मला आणि आम्हाला सगळ्यांना संधी दिलीत ही मुलाखत घेण्याची. आपले वडील वामनराव प्रभुदेसाई यांच्यावर आधारित जे पुस्तक आहे, यांच्या जीवनावर आधारित ध्येय साधना, हे मी स्वतः वाचलं आहे. त्या पुस्तकामधून मला असं जाणवलं की तुमची लहानपणीची जी परिस्थिती होती ती कठीण होती. सो मला जरा असं वाटतं की आपण मुलाखतीची सुरुवात जी आहे ती जरा त्यावेळच्या त्या परिस्थितीबद्दल जर तुम्ही सांगितलं तर मग पुढे सगळ्यांना कळेल की हाऊ यू गॉट डेव्हलप थ्रू दिस काइंड ऑफ सर्कमस्टान्सेस. कोकणातून तळवडं म्हणजे राजापूरपासून 25 किलोमीटर तिथे बाबांचा जन्म झाला आणि 25 कुटुंबामध्ये व्यक्ती आणि आजोबांनी असं ठरवलं की जी हुशार मुलं त्यांना मुंबईला पाठवायचं आणि बाकीच्या लोकांनी शेती करायची. त्याच्यात बाबांचा मुंबईला त्यांचा नंबर लागला आणि अक्षरशः स्वतःच्या कपडे जे काय अंगावरती घालायचे ते घेऊन हे बाबा मुंबईला आले. पहिल्यांदा तिथे गांधी हत्या झाल्यानंतर सत्याग्रह झाला, संघावरती बंदी आली RSS वरती आणि नोकरीसुद्धा मिळेल की नाही असं वाटत होतं, कारण सत्याग्रहामध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांना नोकरी मिळणार नाही. आणि अशा परिस्थितीत त्यांना नोकरी मिळाली. त्याच्यानंतर ते ठाण्यामध्ये राहायला आले. त्याच्यानंतर माझा जन्म झाला. म्हणजे शून्यातून बाबांनी सगळं निर्माण केलं आणि आमची जवळजवळ 20 वर्ष 203 स्क्वेअर फुटाची आपटेवाड्यामध्ये ठाण्याला जागा होती. म्हणजे 203 फूट म्हणजे आता कदाचित किचन पण मला असं वाटतं 200 फुटाचं असेल किंवा हॉल 200 फुटाचा असो, सगळं घर. आणि आम्ही 5 जणं. मग बाबांनी निर्णय घेतला की रेल्वे सोडायची आणि धंद्यामध्ये उतरायचं. त्यांनी रिक्षाचं परमिट ठाण्याला येणार होतं, म्हणजे ती अपॉर्च्युनिटी होती. 19 वर्ष सर्व्हिस झालेली होती आणि 20 वर्ष झाल्यानंतर कदाचित त्यांना आयुष्यभराचा रेल्वेचा पास मिळणार होता. त्यामुळे त्यांचे सगळे मित्र सांगत होते की तुम्ही 1 वर्ष अजून करा नोकरी आणि मग तुम्ही रिक्षा घ्या. तर बाबा म्हणाले की मी जर का 1 वर्ष थांबलो तर मी आयुष्यभर रेल्वेतच राहीन कारण ही अपॉर्च्युनिटी रिक्षांची 1 वर्ष मिळणार नाही मला नंतर. त्यामुळे अपॉर्च्युनिटी जी असते की नाही, मला आत्ताच ती परिस्थिती आपण जे काही कॅल्क्युलेट केलेलं असेल. मग अशी कोणीतरी ते पोलीस कॉन्स्टेबल होते, त्यांनी सांगितलं की मी ठरवलं की ह्या तारखेला मी नोकरी सोडून मी माझ्या व्यवसायामध्ये उतरणार. ते अत्यंत योग्य निर्णय येतो. तर तो तसा बाबांनी घेतला आणि त्याच्यानंतर आम्हाला सगळं दिसत होतं की हे बाबा त्यांचा रिक्षाचा व्यवसाय आहे आणि स्ट्रगलिंग होतं खूप. म्हणजे तेव्हा बाबांनी आईला पण विचारलं मी रिक्षा चालवली तुला चालणार आहे की नाही. तर आईने ते उत्तर दिलं की तुम्ही चोरी मारी आणि कोणाला फसवणार नसाल तर कुठलाही धंदा तुम्ही केलात तर मला तो आवडेल, की काय त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. काही जी काय परिस्थिती असेल 4 घास कमी मिळतील. म्हणजे आपल्याला 2 वेळचीच खूप काहीतरी आपण काहीतरी मौज मजा करायला मिळेल असं नाही, पण जी असेल ती मेहनतीची रोटी असेल. आणि हा सगळ्या त्या वातावरणातनं आम्ही आलेलो होतो. पण मला चांगलं आठवत आहे की खूप असं कधी कधी वाईट वाटायचं की पिकनिकला जायला शाळेच्या यायला पैसे नसायचे. अख्ख्या वर्षभरामध्ये नवीन एखादा ड्रेस मिळायचा. त्याच्यानंतर शाखेची जी पॅन्ट खाकी असायची तीच मी शाळेची पॅन्ट म्हणून वापरायचो, कारण 2 वेगवेगळ्या खाकीच रंगाच्या पॅन्टी असायच्या आणि ती थोडी अशी मोठी असायची. आणि हाताचा लांब शर्ट तो मी असे, तो माझा एक शिपाई आमच्या शाळेमध्ये तो मला पेशवा म्हणायचा तो त्याला काय वाटत असेल माहिती नाही. पण अशा आर्थिक ह्याच्यामधून का परिस्थितीचं की ह्या ह्याच्यातून नंतर पितांबरीचं जे काय आपण बघतोय की अशा आणि तेव्हा मग काय व्हायचं की आजीकडे गेलं किंवा कोणाकडेही गेलं तर आर्थिक बाकीचे जे नातेवाईक होते त्यांच्या आर्थिक परिस्थित्या काहींच्या चांगल्या होत्या आणि मग त्यांना एक प्रकारची वागणूक, आपल्याला एक प्रकारची वागणूक. मग त्यावेळी प्रत्येक वेळी असं होत गेलं की नाही की आपण मेहनत करून आपण करतोय, मग आपण पण यांना दाखवून द्यायचं की मी सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त पैसे मिळवून दाखवेन पण चांगल्या मार्गाने. म्हणजे प्रत्येक ह्याच्यातनं असं नाही होत गेलं की आपण कमी आहोत, आपण काहीतरी आहोत. नाही, प्रत्येक ह्याच्यातनं ही प्रेरणाच मिळत गेली की नाही मी सुद्धा करून दाखवेन, मी सुद्धा असं कोणतरी ग्रेट होईन की तुम्हाला नंतर असं वाटेल की अरे हा एकदम रवी आपल्याबरोबर जाता हा काहीच नाही करू शकणार पण याने खूप अचीव केलं. असं मोटिवेशन सतत मला मिळत राहिलं. क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं इकडे दृष्टिकोनाचा भाग आहे. बरेच जण अशा प्रकारच्या परिस्थितीला बहुतेक निगेटिव्ह सर्कमस्टान्सेस किंवा माझ्याकडे हे केल्याशिवाय काहीच गत्यंतर नाही असे बोलले असते. तिकडे बहुतेक यू सॉ इट विथ अ डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यू आणि त्याच्यातून तो दृष्टिकोन तुम्हाला मिळाला की ओके, जर आता माझी परिस्थिती अशी आहे पण काही वर्षांनी ती पूर्णपणे पालटलेली असेल. सो व्हॉट एव्हर इज हॅपनिंग विथ अस वी नीड टू लुक ॲट इट विथ अ पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंड. फॅन्टॅस्टिक. जे यशस्वी माणसं असतात त्यांच्याबद्दल जेव्हा आपण वाचतो किंवा त्यांना आपण जेव्हा बघतो
त्यांचं यश आपल्या प्रत्येकाला दिसतं. आणि एक बोलता बोलता असाच विचार येऊन जातो बऱ्याच जणांच्या मनामध्ये, हा लकी आहे म्हणून ह्याला आयुष्यात सगळं जे पाहिजे ते मिळालं. कोणत्याही व्यक्तीसाठी बिझनेस सुरू करणं म्हणजे एक प्रकारची रिस्क वाटतं. म्हणजे जसं ऑलरेडी बऱ्याच जणांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ग्रॅज्युएशन झालं की आता तुला नोकरी करायची आहे. सो भीती वाटते प्रत्येकाला. बिझनेस म्हणजे भीती, फिक्स इन्कम नाही, मग बिझनेस कोलॅप्स होऊ शकतो वगैरे वगैरे वगैरे, प्लस अपयश आल्यानंतर काय जे पण काही आहे. सो आपल्याला व्यवसाय सुरू करताना भीती नाही का वाटली एक. दुसरं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला काही त्याच्यात अपयश आलं का, आणि जर अपयश आलं तर त्याला तुम्ही कसं तोंड दिलं. खूप एकदम इंटरेस्टिंग आहेत की जे ग्रॅज्युएट असतात किंवा जे आता आहेत त्या ह्याच्यात, किंवा जी मुलं, मला आठवतं अगदी की एकदा असं आम्ही रात्री बाबा जेवायला बसले की आम्ही खूप गप्पा मारायचो. तर आपण पण आपल्या मुलांशी गप्पा मारल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि जेवताना ते असे किस्से सांगायचे की बाबा आज इकडे गेलो होतो, तिकडे ते कंपनीतले लोक काय म्हणाले, इकडे काय म्हणाले, आणि ते बिलं बनवत होते. आणि एकदम त्यांच्या डोक्यात आलं, तर ते म्हणाले की तुला जर का हे घर आणि जर का हे करायचं असेल तर तुला किमान 12,000 रुपये तुला महिन्याला मिळवले पाहिजेत फॉर मेंटेनिंग हाऊस. आणि ही गोष्ट आहे साधारण 82-83 सालची. म्हणजे मी त्यावेळी जर का विचार केला की ग्रॅज्युएटांना मी सहज आमच्या मित्रांना की 2-2,500 रुपये पगार, म्हणजे BSc झाल्यानंतर 2,500 पगार मिळेल लगेच इमिजिएट माणसाला. म्हणजे त्यावेळी ट्रान्सपोर्टचा बिझनेस बऱ्यापैकी चालला होता वडिलांचा. 12,000 म्हटलं तर माझ्या पोटात गोळा आला की कुठलाही बाबांचा मित्र अगदी कोणी ओळखीचा असला तरी मला BSc का, मला माझी बुद्धिमत्ता माहिती होती की आपण काय ज्ञान घेतोय. म्हणजे आपण BSc खूप काहीतरी आपण सेकंड क्लासमध्ये करणार, फर्स्ट क्लास काय आपल्याला मिळणार नाही याची मला खात्री होती. तर कसं काय मग आपल्याला 2,500. आणि त्यावेळी मग लक्षात आलं की नाही, मला जर का हे मेंटेन करायचं. आणि तिथे कसं होतं की म्हणजे बाबांचं एक मला असं चांगलं दिसलं की ते एखादा प्रशिक्षक किंवा एखादा असं टोले देत त्यांनी घडवत नेलं. असं जेव्हा मी त्या मागे बघतोय की एखादा शिक्षक असं की छडी मारली आपण रागवून आपण पण कुठेतरी छडी उचलून मारावी अशी त्यांची इच्छा होती. अरे हे जर का मेंटेन नाही केलंस तर तुझ्यात काय दम नाही असं त्यांना कुठेतरी म्हणायचं होतं. आणि मला लक्षात आलं की नोकरी जर का नाही तर मला उद्योगच केला पाहिजे. आणि मला एकदम ते जसं ते तानाजी मालुसरे किल्ल्यावरती गेला होता आणि त्यांनी सांगितलं, तो मेल्यानंतर यांनी सांगितलं की आता किल्ल्याचे दोर कापून टाकलेत, एक तर लढाई करा आणि आता इकडे जीव द्या उड्या मारून. तसंच होतं की आता नोकरी हा विषय संपला, कारण एवढे पैसे जर का मिळवायचे आहेत तर धंदाच केला पाहिजे. आणि मग तो त्यावेळी ट्रान्सपोर्टचाच व्यवसाय होता, तर ट्रान्सपोर्ट किंवा दुसरा कुठला तरी धंदा हा आपण करायला पाहिजे. आणि मग मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांनी एक असं केलं की लगेच ह्याला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय नको, तर बाबांच्या मित्रांची एक डोंबिवलीला फॅक्टरी होती मोझॅक टाईल्सची. आणि मोझॅक टाईल्सच्या फॅक्टरीमध्ये तू चालवायला जा असं त्यांनी एक ती संधी मला माझ्यासाठी दिली. आणि त्यावेळी मला असं लक्षात आलं की ठाण्याहून डोंबिवलीला जायचं म्हणजे सगळं मग ते टाईम टेबल सगळं ते जी काही गोष्टी आहेत, दिवसभर तिकडे काम करायचं, परत नंतर येणार, कसलाही अनुभव नाही. मग त्यांनी त्यांच्या मित्राकडे प्रशिक्षणासाठी मला पुण्याला पाठवलं. तर कुठे आपण प्रशिक्षणाला गेल्यानंतर तो माणूस खूप काय प्रशिक्षित आपल्याला करू शकत नाही, कारण त्याची सिक्रेट्स तो आपल्याला कशाला सांगणार. तरी त्याच्यातून ते काय 15 दिवसाचं मी प्रशिक्षण घेतलं आणि इकडे आलो. मशिनरी वगैरे सगळी दुरुस्त करून म्हणजे जी काय जुजबी होतं त्याच्यात एक गोष्ट मात्र एक तुम्हाला सांगायला हरकत नाही की मोझॅक टाईल्स बनवताना आपण कुठलंही प्रशिक्षण घेऊ, त्यातलं जर का तंतोतंत आपण प्रशिक्षण घेतलं नसेल तर कशा प्रकारच्या समस्यांना आपण तोंड द्यायला लागतं आपल्याला. आणि तिथे त्या मोझॅक टाईल्सचा जो वरचा सरफेस असतो, आता मोझॅक टाईल्स एवढ्या पॉप्युलर नाही आहेत, त्याच्यावर त्याचे डिझाईन असतात आणि चिप्स असतात. तर डोलोमेट नावाची एक पावडर तिथे वापरली जाते आणि त्याच्यामध्ये त्याचा मेश असतो 200, म्हणजे ती फाईन पावडर, म्हणजे आपल्याला पिठासारखी पावडर पाहिजे. तर आमचे जे वर्कर होते त्या वर्करना काम सोपं जावं म्हणून त्यांनी काय केलं, मी प्रशिक्षित नव्हतो, मी त्यातला म्हणजे आपल्याला आपण जे काय एखादा प्रॉडक्ट बनवू त्यातली किती बारकाईने आपल्याला माहिती पाहिजे, नसेल तर आपण नुकसानीत जाऊ शकतो. तर त्यांनी आम्हाला त्यांना प्रत्येक ती टाईल बनवताना ती घमेलं असतं आणि त्याच्यामध्ये ते मिक्स केलेलं असतं, ते सारखं ढवळायला लागतं. फाईन पावडर जर का असेल तर त्यांना सारखं ढवळायला लागतं आणि हातात गोळे येतात. म्हणून त्यांनी आम्हाला काय सांगितलं, तुम्ही साहेब थोडी जाड पावडर वापरा. मला काही कळलं नाही, कारण ते जाड पावडर असेल तर त्यांना मिक्स करायला लागत नाही, म्हणजे त्यांचं काम सोपं झालं. आणि ह्या टाईल जेव्हा आम्ही त्या लोकांकडे लावल्या तर डोळ्याला दिसत नव्हतं, पण त्याच्यामध्ये सूक्ष्म अशी छिद्र राहिलेली होती, कारण ती पावडर जाड होती. आणि त्यांनी जेव्हा ते व्हाईट सिमेंटच्या टाईल्स लोकांनी लावल्या तर त्या धुतल्या की पांढऱ्या दिसायच्या, पण लगेचच दुसऱ्या दिवशी त्याच्यात ती धूळ जाऊन बसायची आणि ती निघायची नाही आणि त्या काळपट दिसायच्या. परिणाम असा झाला, त्या लोकांनी आम्हाला बोलवलं,
त्यांनी दाखवलं. सगळ्या टाईल्स काढून, त्या लावलेल्या टाईल्स काढून दुसऱ्या टाईल्स देण्यापर्यंत आम्हाला पैसे त्यांना द्यायला लागले आणि नाव खराब झालं. आणि ह्या एका कारणासाठी नाव खराब झाल्यामुळे आमचा तो धंदा बंद झाला आणि जवळजवळ 3-3.5 लाखाचं नुकसान होऊन तो आम्ही ते निर्णय घेतला की हे बाबा आपल्याला करायचं नाही. कारण आणि त्यावेळी मला असं लक्षात आलं की आपल्याला व्यवस्थापन किंवा हे आपल्याला जमतच नाही आहे काय, म्हणजे आपल्याला काही कळत नाही. आणि त्यावेळी असा एकदम अंधार, म्हणजे आता आपण करणार काय. पण त्यावेळी मी बाबाने एक मला आधी हे केलं होतं की तू उद्योग करताना काही कर, तू चरित्र वाच, 8 तास काम केलं पाहिजे दिवसाचं, काहीही तू वाचन कर. मी चरित्र वाचत होतो, इकॉनॉमिक टाइम्स वाचत होतो आणि मॅनेजमेंट हा कुठेतरी एक शब्द माझ्या मनामध्ये येत होता. तर आपल्याला मॅनेज करता येत नाही आणि हे मॅनेजमेंट काय आहे हे आपण शिकलं पाहिजे. ही अकाउंटचं काही माहिती नाही आपल्याला, कारण मी BSc होतो, माणसांचे पगार कसे काहीही मला माहिती नाही, टॅक्सेशन माहीत नाही, काही माहीत नाही. आणि मग निश्चय केला की आपण मॅनेजमेंट शिकलं पाहिजे. त्यामुळे कधीही मी उद्योजकांचं हे करतो तेव्हा मॅनेजमेंट हे जी काही आहे ती आपण कोणी डिप्लोमा करा तुम्ही, आधी काय तुम्ही IIM तुम्हाला काय व्हायला नको, किंवा पण एक कुठलं तरी एक वर्षाचं तुम्ही की ज्याच्यामध्ये पर्सनल मॅनेजमेंट असेल, तुमचं फायनान्स असेल, कॉस्टिंग असेल, ह्या सगळ्या मॅनेजमेंटचे जे काय आहेत ते तुम्ही शिकलं पाहिजे असं मला वाटतं. लोक अनुभवावरती खूप जातात आणि गट फिलिंगवरती, तसं करू नका कृपा करून. आणि तो धडा मी घेतला आणि ठरवलं की नाही मॅनेजमेंट आपण करायचंच, आणि की हा प्रसंग पुन्हा आयुष्यामध्ये अपयश या अशा प्रकारचं आपल्याला येता कामा नाही आहे. आणि मला असं वाटतं की तोच माझा एक भक्कम पाया होता. ओके, ग्रेट. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अपयश हीच यशाची पहिली पायरी असते आणि अपयशामधून आपण शिकलं पाहिजे आणि त्याच्यामधून तुम्हाला एक जस्ट लर्निंग हे मिळालं की आपण मॅनेजमेंटमध्ये कुठेतरी कमी पडतोय. सो आपण मॅनेजमेंट शिकलं पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजेत आणि तुम्ही तशा पद्धतीने स्वतःला डेव्हलप करत गेलात. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही डिसिजन घेतलं की आता आपण पितांबरी हा प्रॉडक्ट डेव्हलप करायचा, बरोबर. सो इकडे पण एक मला असं वाटतं की एक डिसिजन मेकिंगचा फेज होता. आता मला असं वाटतं त्यावेळी ऑलरेडी वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय जो होता तो व्यवस्थित चालला होता. सो तुमच्याकडे डिसिजन ते सुद्धा एक होतं की आता मी BSc इन केमिस्ट्री झालेलो आहे, आता वडिलांचा जो ऑलरेडी व्यवस्थित चाललेला ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे तो आता पुढे आपण वाढवूया. पण तरी देखील पितांबरी हा एकदम प्राथमिक अवस्थेत असलेला जो उद्योग होता तो तुम्ही वाढवायचा निर्णय का घेतला? त्यावेळी मला आठवतं की बाबांची दूरदृष्टी होती आणि आमचं जे अनंत स्मृती नावाचं घर होतं त्याने तिथे 1000 फुटाची जागा ग्राउंड फ्लोअरला मी जर का काय उद्योग केला काही तर त्याने ठेवलेली होती. नाही तर साधारणपणे काय असतं ते ब्लॉक विकून पैसे मिळवणं किंवा भाड्याने दुसऱ्याला देणं. तर जागा हा प्रचंड मोठा ॲसेट आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. मग तुमच्या ते गच्चीमध्ये असो, एखादी वेगळी खोली असो, जागा ह्याला अत्यंत 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 महत्त्व आहे आणि ती स्वतःच्या उद्योगासाठी वापरणं ह्याला अजून महत्त्व आहे. कुठेतरी भाड्याने देणं, विकणं, ॲसेट करणं किंवा आपण एक इन्व्हेस्टमेंट म्हणून करतो तसं नव्हे. आणि मला त्याचं एक चांगलं हे झालं की मी ती लॅब माझी चालू केली. म्हणजे आम्ही वरती राहायचो, त्याच्यामध्ये वेळ कसा वाटला की 24 तास मी काम करू शकत होतो. म्हणजे 8 तास आपण सोडले, 24 तास म्हणजे जेवढा वेळ जेव्हा मिळेल तेव्हा आपण खाली जाऊन काम करू शकतो. आपलं जेव्हा कार्यालय किंवा फॅक्टरी बाजूला असते तेव्हा तुम्ही एकदा आलात की परत तुम्हाला काही सुचलं तरी परत तुम्ही जाऊन तिथे काम नाही करू शकत, दुसरा दिवस उजाडायला लागतो. तर मी खाली प्रयोग सुरू केले आणि बाबांचे मित्र होते की तिथे गोरे म्हणून एक होते आणि आणखीन सुद्धा मी प्रशिक्षण संस्था असतात खूप पुस्तकं आणली आणि पहिलं काम केलं असं DBM ठाणा कॉलेजला जॉईन केलं की माझा प्रवासाचा वेळ वाचला पाहिजे आणि उद्योग हा आता वेगळा आता करायचा. आता अपयश अजिबात येता कामा नये आणि मोझॅक टाईल्ससारखं सुद्धा होता कामा नये. आणि स्वतः मग बादली, काठ्या असं सगळं माझं साहित्य होतं, कारण काय सगळं लॅब इक्विपमेंट वगैरे खूप महाग होती. तर लिक्विड सोप असेल की क्लिनिंग पावडरही असतील किंवा अजून दुसरं काय असेल तर सगळं घरगुती सामान घेऊन मी स्वतः फॉर्म्युले लिहिणं, त्या वस्तू आणणं, त्याची वजनं करणं, ते घेणं, ते मिक्स करणं, मग त्याचा रिझल्ट बघणं. रिझल्ट म्हणजे टेस्ट करून नाही, प्रत्यक्ष फिजिकली वापरून. आणि ते गोरे काका जे होते ते बाबांनी त्यांना घेतलं होतं आणि पार्टनरशिप टाईप आमचं ते AV प्रोडक्ट्स म्हणजे अनंत विनायक म्हणजे माझ्या आजोबांच्या नावाने ते AV प्रोडक्ट्स असं आम्ही ते आणि V म्हणजे ते गोऱ्यांचं नाव होतं असं. त्याच्यामध्ये अरविंद गोरे आणि रवी प्रभू देसाई आणि बाबा त्याचं सगळं फायनान्स आणि बघायचे. आणि आम्ही असं 3 वर्ष मी तो मला एक ट्रान्सपोर्टचा होता पण हा एक पुन्हा एकदा प्रयोग करून बघूया, कारण बाबांना सुद्धा असं लक्षात आलं होतं की ट्रान्सपोर्टच्या याच्यात तुम्हाला माहिती आहे की कॉन्ट्रॅक्टमध्ये जे कोण तुम्ही असाल की प्रत्येक वेळा तुम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होतील असं नाही. एखादा तुमचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि तुम्हाला पर ट्रिप समजा 1000 रुपये मिळत आहेत, टॅक्सी आहे तुमची, तर त्या कंपनीने समजा तुम्हाला सांगितलं, दुसरा कोणतरी तिथे गेला आणि सांगितलं 800 रुपयाला तुम्हाला तिथे आता आम्ही तुमची टॅक्सी देतो किंवा ट्रान्सपोर्टचं देतो, तुमचा धंदा गेला.
तर बाबांना सुद्धा ती अनसर्टन्टी, कारण बाबासुद्धा खूप स्ट्रेट फॉरवर्ड आणि अंडर द टेबल किंवा पैसे देणं ही भानगड नव्हती काही. काय काय तिथे तशा प्रॅक्टिसेस होत्या, किंवा उगाच त्या मॅनेजर्सना खुश करणं, मिठाया देणं, त्यांच्या फॅमिलीचं काय असतील ते कामं आपण करणं वगैरे वगैरे. तर तसा स्वभाव नसल्यामुळे खूप कॉन्ट्रॅक्ट बाबांची जायची सारखी. त्यांना पण असं एक अनसर्टन असं वाटत होतं की हे किती ह्या करू शकेल. आणि त्यावेळी खूप ट्रान्सपोर्टचं म्हणजे उद्योगाची वाढ झालेली होती आणि ट्रक टेम्पोच्या ह्याच्यामध्ये खूप लोक आलेले होते. म्हणजे रिक्षा जशा आपण बघतो की हजारो रिक्षा आहेत, टॅक्सी आहेत, तसंच कुठेतरी टेम्पो आणि ट्रकसाठी झालेलं होतं. आणि म्हणून त्यांनी एक संधी पण दिली होती. म्हणून सुद्धा माझं एक कसं होतं की, आणि ट्रान्सपोर्टमध्ये खूप ते ड्रायव्हर्स असणार, ते मेकॅनिक, आणि ते बाहेर गाडी गेल्यानंतर तो सगळा एक ताण असतो, तो सुद्धा एक कुठेतरी मला असं वाटतं नाही हे काय आपलं काम नाही, असं कुठेतरी एक मनामध्ये एक भावना निर्माण झालेली होती. प्लस तुम्हाला केमिकल BSc इन केमिस्ट्री केल्याशिवाय त्याचा एक बॅकग्राऊंड सुद्धा. येस येस, त्याचं सुद्धा. तर आम्हाला डिटर्जंट हा आम्हाला एक ऑप्शनल विषय होता त्या ह्याच्यामध्ये, आणि त्या डिटर्जंटमध्ये मला पहिल्यापासून खूप इंटरेस्ट होता. आणि ट्रान्सपोर्टिंग करताना सुद्धा मी म्हणजे काही बाबांची एक की नावाची एक डिटर्जंट पावडर होती, आणि त्यांची त्यांना गोदरेजची ऑफर होती की त्यांचा जो एक कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर होता तो वेस्टेज 5% दाखवायचा, तर ते टनेजमध्ये 5% तुम्ही पॅकिंग करून तुम्ही बनवता का, अशी ऑफर होती. ते मला आठवत होतं की डिटर्जंटला खूप, आणि रोजचं लागणारं उत्पादन आहे. आणि त्याच्यामुळे हा वेगळा व्यवसाय सुरू केला. आणि त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला लगेच काय असं हे नाही झालं. आम्ही शिकत असतानाच मग कोणाला देणार, तर जे काही हॉटेल्स, बाबांचे कॉन्टॅक्ट पण चांगले होते, आजूबाजूची ठाण्याच्या परिसरातली काही हॉटेल्स आणि काही 5 स्टार हॉटेल्स, एअर इंडियासारखे आमचे क्लायंट होते. पण तिथे सुद्धा लक्षात आलं की दर महिन्याला ऑर्डर मिळेल असं नाही. आणि मग हा बेस वाढवण्यासाठी आमच्या DBMच्या वर्गामध्ये मी आमच्या शिक्षकांना विचारलं, कारण तिथे आम्हाला मार्केटिंग, मटेरियल्स मॅनेजमेंट असे सगळे विषय होते. आणि त्याने शिकवलं होतं की युनिक काहीतरी तुमचं पाहिजे, म्हणजे मी टू प्रोडक्ट असता कामा नाही आहे, प्रॉडक्ट तुमचं काहीतरी नाविन्यपूर्ण पाहिजे. कारण मी शोधत होतो की हे हॉटेल बिटेल हे काय खरं नाही. कारण आम्ही जे बाबा जसं काढायचं की दर महिन्याला तुम्हाला 500 रुपये मिळाले, 1000 रुपये मिळाले, 1500 रुपये मिळाले, म्हणजे मला एकट्याला 3,500-4,000 रुपये पगाराचं होतं, पण धंद्यामध्ये आम्हाला 1,500-1,000 रुपये मिळत होते. म्हणजे सुरुवात होती, पण ते तरी जेवढं मिळायला पाहिजे तेवढं मिळत नव्हतं. आणि मग आम्ही ठरवलं की बाबा ह्याचं कन्झ्युमर प्रोडक्ट करता येईल का. ते स्वप्न तिथे मला DBMच्या वर्गामध्ये मला मिळालं की ही एखादं आपलं हॉटेलला किंवा आपण ते काय सप्लाय करतोय हे जर का कन्झ्युमर प्रोडक्टमध्ये जर का आपल्याला रूपांतरित करता आलं तर खूप मजा येईल आणि हजारो लोक असतील. आणि मग माझ्या मनात आलं की युनिक प्रोडक्ट पाहिजे. मी सगळी आमच्याकडची प्रोडक्ट मी तपासून बघितली, हे होईल का, क्लिनिंग पावडर होईल का. आणि मी संघात जो जात होतो त्या स्वयंपाकघरापर्यंत मित्रांकडे जायचो, आणि तिथे मला ते असं दिसलं की आपलं तांब्या पितळाची जी आपण एक पावडर हॉटेलला सप्लाय करतो, कारण त्यांच्याकडे सिल्वरचे सगळे सेट्स असायचे किंवा कॉपर बॉटमचं फक्त 5 स्टारमध्ये तेव्हा असायचे, सगळ्या हॉटेलमध्ये वगैरे आत्ता जसं सगळीकडे मिळतं तसं नव्हतं. तरी तिथे आम्ही ती 50 किलो वगैरे पावडर सप्लाय करतो, 25 किलो महिन्याला. ही जर का पावडर आपण केली तर हे सगळे पितळ्याचे डबे असे त्या ह्याच्यावरती फळ्यांवरती लावलेले असायचे, तर प्रचंड सेल होईल. आणि माझं एक कॅल्क्युलेशन होतं की 6 कोटी त्यावेळी महाराष्ट्राची लोकसंख्या होती, म्हणजे भागिले 5 केलं की साधारण 1,20,00,000 कुटुंब, त्यातलं 1% लोक पूजा करणारे जरी असतील आणि त्याच्यातल्या सुद्धा 1% लोकांनी जरी घेतली तरी सुद्धा आपण सप्लाय करू शकणार नाही, एवढी ऑर्डर आपल्याला मिळू शकते. असं लॉजिक, कुठलाही सर्वे बिर्वे आम्ही काही केला नाही. आणि मी ते आमच्या प्रिन्सिपलला विचारायला सांगायला गेलो की माझ्या असं मनामध्ये आहे आमच्या DBMच्या की मी तांब्या पितळ्याची भांड्यांची पावडर बनवणार आहे, तर काय करू मी पुढे. त्याने सांगितलं अजिबात करू नकोस, कारण स्टीलचा जमाना आहे आणि तांब्या पितळाचं कोणी घेणार नाही. त्याच वेळी मी घरी येऊन माझ्या बहिणीशी आणि आईशी बोललो की आता हे तुम्ही DBMला इथे तुम्ही आम्हाला शिकवता, तुम्ही आम्हाला प्रोत्साहित करता, म्हणता नाही म्हणून. मी म्हटलं ह्या माणसाचं हा गाढव आहे, आपण ठरवायचं आणि आपण बरोबर आहोत, हे गट फिलिंग. कारण मला सगळा स्टडी झालेला होता त्याचा. मी म्हटलं आता करूनच दाखवू आणि ह्यांना नंतर येऊन सांगायचं की असं मुलांना तुम्ही नंतर ते बघा हे पितांबरी आमचं प्रोडक्ट, असं माझ्या माहीत पितांबरी नाव नव्हतं तर अर्थात तेव्हा मला माहीत नव्हतं की काय नाव आपण ठेवणार आहोत. तर आतला जो आपला आवाज आहे ना हा की नाही माझा अभ्यास आहे, तर कोणी काही सांगू दे, कारण त्याच्यासाठी मेहनत करण्याची आणि त्याच्यासाठी पूर्ण त्याच्यात झोकून देण्याची आपली तयारी आहे, तर मग आपण त्याच्यात उडी मारली पाहिजे. आणि आमच्या ती शिक्षकच त्यांनी नाही म्हटलेलं असताना सुद्धा मी त्याच्यात प्रवेश केला आणि आपल्याला माहिती आहे की पितांबरीने जन्म तिथे त्याचा झाला. ओके, ग्रेट. म्हणजे सगळ्यात आधी तर केमिस्ट्रीचा बॅकग्राऊंड असल्या कारणाने त्या पर्टिक्युलर विषयाची एक ओढ होती. दुसरं म्हणजे काही स्टॅटिस्टिक्स देखील त्याच्या पाठी होतं की 6 लाख कुटुंब मग डिवायडेड बाय 5 म्हणजे एवढी तरी डिमांड आहे.
म्हणजे जर मी आज अशा पद्धतीचं प्रॉडक्ट जर इन्व्हेंट केलं, प्रोड्यूस केलं, तर पुढे ते विकत घ्यायला काहीतरी डिमांड आहे. आणि थर्ड इज बिलीव्ह इन युअर गट फिलिंग. जरी त्या पद्धतीचं प्रॉडक्ट, मला वाटतं असं अजूनही प्रॉडक्ट नाही आहे माझ्या मते, देर इज ॲब्सोल्यूट मोनोपोली. आणि त्यावेळी देखील अशा पद्धतीचं प्रॉडक्टच नव्हतं. तर संपूर्ण नाविन्यपूर्ण असून सुद्धा यू फॉलोड युअर गट फिलिंग. ओके, फॅन्टॅस्टिक. पण तरी तो सुरुवातीला जो व्यवसाय होता तो घरगुती स्वरूपाचा होता आणि तुम्ही फक्त हॉटेल्सना सप्लाय करत होते आणि ते सुद्धा लिमिटेड हॉटेल्स होते. पण त्याला कन्झ्युमर प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करणं म्हणजे आय थिंक दॅट वॉज रिअली चॅलेंजिंग. मला असं वाटतं की प्रॉडक्टचं प्रोडक्शन करणं आणि त्याला एक कमर्शियल स्वरूप देणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सो ह्या फक्त प्रोड्यूस केल्यानंतर किंवा प्रोडक्शन याचं झाल्यानंतर त्याचा तुम्ही व्यवसायाच्या स्वरूपामध्ये विस्तार कसा केलात हे जर तुम्ही सांगितलं, कारण माझ्या मते प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काही ना काही कल्पना असतात प्रोडक्शन वगैरे वगैरे वगैरे, पण पीपल फेल टू कन्वर्ट इट इन टू द फॉर्म ऑफ कमर्शियल एंटिटी. तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगा की पितांबरीला तुम्ही हे स्वरूप कसं दिलं? खूप मेहनतीचं आणि कष्टाचं होतं की टेम्पोतनं केमिकलचे 2 ड्रम समजा आले तर मी स्वतः, कारण तो ड्रायव्हर तो टेम्पो घेऊन यायचा, त्याला कोणतरी लोड केलं असं, माझ्याकडे माणूस नव्हता. ते टायर आपण ठेवायचा, त्याच्यावरती 2 ड्रम ते पाडायचे आणि आमच्याकडे असं एक 10 पायऱ्यांचा असा जिना होता. तर आम्ही असं उतार करून घेतला होता, कारण माझ्याकडे कोणी वर्करच नव्हता की वर्कर ठेवणं, कारण आम्हाला 1,500 रुपये मिळत होते. 2,000 रुपये त्याला दिलं तर -500 रुपये होणार आम्ही. त्यामुळे मी स्वतः ते पाय लावून म्हणजे गुडघे लावायचे आणि 2 साईडने तो ड्रम धरायचा आणि ढकलत तो वरती न्यायचा, तो उभा करायचा, त्याला ते एक आमचं ते फिरवण्याचं ते केमिकल काढण्यासाठी ते यंत्र होतं, ते लावून मोजायची सगळी केमिकल, स्वतः त्याची बॅच घ्यायची, तिकडनं अशा गोणींच्या थप्प्या ते हमाल आणून लावायचे, त्यातली एक थप्पीतली गोण खाली पाडायची, ती फोडून वजन करायचं, पावडर बनवायची, ट्रेमध्ये पसरायची, ती मिक्स करायची, ते ब्लेंडरमध्ये टाकायची, पावडर चाळायची, मग त्याला तो पॅकिंगसाठी आम्ही घरातले सगळे लोक बसायचो. घरातल्या लोकांनी पण खूप मेहनत घेतलेली होती, संपूर्ण फॅमिली ती पावडर बनवायचं. आणि मग काय व्हायचं की आम्ही मग ते काहीतरी इन्सेंटिव्ह पाहिजे ना, तर आमचं 25,000 सेल झाला की आम्ही कुल्फी आणायचो रात्री, आणि पहिल्यांदा महिन्यातनं एकदा कुल्फी मिळायची, मग 2दा मिळायला लागली, मग आठवड्यातनं कुल्फी मिळायला लागली, मग कदाचित रोज पण मिळाली असते, पण मग ती खाल्ली नाही आम्ही. पण असं ते सगळ्या घराच्या सगळं असं बघायचं सेल किती झाला, अरे 25,000 झाला की नाही, ते विका लवकर बनवा, ते ऑर्डर आहे आपल्याला, कुल्फी खायची. आणि ही मेहनतीचा एक आनंदच होता. मग अर्थात नंतर थोडे पैसे मिळायला लागल्यानंतर, आणि हे जे होतं की आम्ही पहिल्यांदा 100 ग्रॅमची पुडी बनवली, म्हणजे आपल्याला मग तो अभ्यास केला की बाई ₹1 सव्वा रुपयाची ती पुडी होती आणि डिस्ट्रीब्युशन वगैरे काहीच नव्हतं. तर मी आमच्या वाण्याकडे गेलो पहिल्यांदा ती पितांबरी झाल्यानंतर, आणि पितांबरीचा जो किस्सा आहे ते गिरगावातले गोरे म्हणूनच एक आर्टिस्ट होते, आणि नाव काय द्यायचं पावडरला, कारण ब्रँड हा विषय झाला होता. म्हणजे ते 6 P's मी शिकलेलो होतो, आपल्याला पण माहिती असेल की प्रॉडक्ट, पॅकेजिंग, प्राइसिंग, प्लेस, पीपल, प्रमोशन, राईट. तर ह्या सगळ्या ब्रँड, तर ब्रँड नेम ते छोटं पाहिजे, ते जोडाक्षर नको, अमुक तर मग सगळं DBMला झालेलं होतं. आणि इकॉनॉमिक टाइम्समध्ये वगैरे येत होतं त्यावेळी, ते सगळे धीरूभाईंचे किस्से वगैरे चालू होते ते. तर त्या ह्याच्यामध्ये नाव काय तर तांबा पितळ नुसतं डोक्यामध्ये असं फिरत होतं. तर तांबा आणि पितळ हे कळलं पाहिजे म्हणून पीत त्यातले 2 शब्द आले, आणि पितांबरी म्हणजे स्त्रीलिंगी शब्द, कारण पावडर हा स्त्रीलिंगी शब्द आहे, तो बरी म्हणजे पितांबरी. तर तेव्हा असं विचित्र वाटलं, रे पितांबरी जरा बरं वाटतंय, हे होईल की नाही असं. ते 8 दिवस आम्ही, पितांबरी असा खरा मराठीमध्ये शब्द शब्द नव्हताच तो, म्हणजे तांब आणि पितळ ह्याचा कॉइन झालेला आणि स्त्रीलिंगी शब्द म्हणून तो बरी, आणि कुठे जोडाक्षर नाही, 4च शब्द आहेत. मग उच्चारून बघितला होत आहे बरोबर, त्याला सगळ्या 4 लोकांनी पितांबरी कसं वाटतंय, पितांबरी काय आहे हे. पण लक्षात घ्या, जेव्हा प्रश्न असतो ना, मी युनिकनेस असतो ना, ते लोक विचित्र पण तुम्हाला बोलतील, की कारण पहिल्यांदा ऐकलेलंच नसतं ना, अरे हे कुठे नाव आहे का वगैरे असं सांगतील, कारण ते बघतात आपल्या याच्यात मुलांना, कंपन्यांना, कारण त्यांचा एक आवाका आपल्याला माहिती पाहिजे. तर युनिक आहे म्हणजेच ते तुम्हाला त्याचा विरोध आहे किंवा ते काहीतरी त्याच्यात साशंक आहेत, परफेक्ट तुम्ही धरा की हे बरोबर चालणार म्हणून ते. आणि आम्ही पण तसंच ठरवलं, आणि मग त्यांनी आम्हाला डिझाईन वगैरे करून त्या पाऊचवरती साधी भांडी दाखवली निरनिळ्या प्रकारची, आणि असं चमकताना, आणि एक मॉडेल, कारण गृहिणी आमची होती, त्यामुळे एका मॉडेलचा फोटो त्यांच्याकडे जो होता तोच त्यांनी परत, कारण आम्हाला शूटिंगचे वगैरे पैसे आमच्याकडे नव्हते, तर ती अशी हात करते वगैरे की, आणि इकडे भांडी अशी, आणि ते आमचं पहिलं पाऊच तयार झालं, आणि मग त्या पितांबरीचा जन्म झाला. आणि मग आम्ही काय केलं की वाण्याकडे गेलो, वाणी म्हणतो अरे तांबे पितळीची भांडी कुठे आहेत,
कारण काय जाहिरात किंवा लोकांनी मागणी केली तर दुकानदार देतो. दुकानदार प्रमोट कुठे करणार प्रोडक्ट? आता सुद्धा तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही एखादा प्रोडक्ट दुकानदाराकडे गेला तर तो विकू नाही शकत तो. मग आम्ही अशी मुलं शोधली काही की ज्यांना सॅम्पल्स दिली. आम्हाला कोणालाही सॅम्पल दिलं तर ते एकदम खुश व्हायचे, अरे पितांबरी तुझी उत्तम पावडर आहे एकदम, पण ही कुठे मिळेल तर मी आणून देईन तुम्हाला. तर जेवढे नातेवाईक आणि ओळखीचे लोक त्यांना आम्ही स्वतः नेऊन द्यायचो, संपली की पुन्हा द्यायचो. पण माझ्या फिरण्याला एक मर्यादा होत्या. मग विचार केला की ही जी गरीब मुलं असतात ती आम्हाला यायचे. त्यातल्या 2 मुलांना विचारलं की आम्ही तुम्हाला सॅम्पल देऊ, कारण मला दिसलं की गिऱ्हाईक आहे पण त्यांच्यापर्यंत जाण्याचा मार्ग नाही आहे आपल्याकडे, तर आपण त्यांच्यापर्यंत कसं पोचायचं. तर हँडबिल एक साधं छापून घेतलं आणि एक फ्री सॅम्पल. त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे आम्ही फ्री सॅम्पल देऊ. दुकानदारांना नाही, ह्या मुलांना. ओके. आणि तुम्हाला आम्ही 50% कमिशन देऊ. म्हणजे तुम्ही 1.5 रुपयाची पुडी आहे तर आम्ही तुम्हाला 75 पैसे कमिशन देऊ. आणि मग ती मुलं सॅम्पल्स घेऊन गेली 5 पुड्यांची जॉब. मग ते त्यांनी काय केलं, ते पण हुशार होते, आम्ही काय त्यांना सांगितलं नाही. कधी कधी काही लोकांना शोधायला पण आपण सांगू शकतो. तर ते चाळे असायच्या तिथे वाटायची ती सॅम्पल आणि दुसऱ्या दिवशी ती मुलं जायची, ज्यांनी वापरले त्यांच्याकडनं ऑर्डर घ्यायचे. ते असं करता करता आणि मग त्यांच्या दिवसातनं 1 खेप झाली, 2 खेपा झाल्या, मग ते आम्हाला नोंदवायचे, फोन करून सांगायचे की उद्या आम्हाला एवढ्या पुड्या पाहिजेत. असं करता करता हे मग एकाची 2 मुलं झाली, 10 मुलं झाली. आणि मग त्याला हा सेल सुरू झाला. आणि मग दुकानदार सुद्धा आमच्याकडे काय काय मागणी करायला लागले. त्यांना कळलं ही पितांबरी नावाची पावडर, कारण लोकांना माहिती नसायचं. दुकानात जाऊन विचारायचं की आता मुलगा 8 दिवसांनी येणार आहे, कारण त्यांचा पण एरिया वाढला होता, तर हे मिळणार कुठे, दुकानात मिळणार. पण दुकानदाराला माहिती नव्हतं पितांबरी काय लफडं आहे, त्यामुळे ते सांगत आमच्याकडे नाही. मग ते विचारायला, मग ती मुलं काय काय दुकानदारांकडे द्यायला लागली की ही तुम्ही ठेवा. आणि त्यांनी त्यांच्यातल्या 4 आणे त्याला द्यायला सुरुवात केली, 8 आणे. कारण आपलं सोपं काम झालं, एकाच वेळी 100 पुड्या घेत आहेत, एक दारात जायचं नाही आपल्याला. त्यामुळे 4 आणे आपल्याकडे ठेवू, 8 आणे त्याला देऊ, 75 पैशाचं डिस्ट्रीब्युशन झालं. आणि मग ते कोणीच्या कोणी आमच्याकडनं घेऊन जायला लागले. तर हा जो एक आपल्याला सुद्धा जर का नसेल तर काही वैयक्तिक लोकांना त्याच्यामध्ये लावून किंवा ते सॅम्पल दिल्याशिवाय, वापरून बघितल्याशिवाय ते प्रॉडक्ट हे होत नाही. तर बऱ्याचदा तर उद्योजकांना मी सांगतो, हो तुम्ही सॅम्पल फ्री द्या, नाही हो आमची ऐपत नाही आहे. तर त्यावेळी आपला जाहिरातीचा किंवा प्रमोशनचा जो खर्च आहे ना तो, किंवा इन्व्हेस्टमेंट, ही इन्व्हेस्टमेंट आहे सॅम्पल आहे ही. आणि काही महिला पण ऑफिसेसमध्ये जाऊन सॅम्पल्स द्यायच्या आणि लंच टाईममध्ये वगैरे अशा पद्धती. हो, नंतर सुरुवातीचं आमचे जे होते लोक सगळे दाशीचे पितांबरीच्या माध्यम, ज्यांना नोकऱ्या करून करणारे आमचे सगळे डिस्ट्रीब्युटर होते. मला आठवते आम्ही एक 100 पुड्यांचा बॉक्स असायचा आणि ST पार्सल करायचो. म्हणजे आजऱ्याला, म्हणजे साताऱ्याच्या तिकडे, कोल्हापूर, पुणा, एक बॉक्स जायचा फक्त. म्हणजे कोणी आमच्या पितांबरीचं ते काय असायचं, ज्यांच्याकडे आता ते गेलेलं असेल आणि त्यांना कळलं की काही असे लोक असतात उदबत्त्या विकणारे किंवा काही, ते आमच्याकडे यायचे की बाबा असं असं तुमच्याकडे मुलं येतात, आम्ही पण करू का. कारण ॲट्रॅक्टिव्ह मार्जिन होतं. आणि नोकऱ्यांना सगळ्यांनाच मिळतात असं नाही, तेव्हा थोडासा तो मंदीचा पण काळ होता. ही साधारण 90, 91च्या 95च्या आसपासची गोष्ट आहे. तर त्या ह्याच्यामध्ये सपोर्टिंग एक, आणि मग ते DD पाठवायचं, ॲडव्हान्स पेमेंट. कोणाला क्रेडिट भानगड नाही काही, कारण ते डिमांड चांगली होती आणि आमचं काही जास्त विक्री करायची नव्हती आधी. पैसे आले की त्यांच्या ठिकाणी मग ST पार्सलला आम्ही टेम्पो घेऊन जायचो. ते ST वाल्याला ते सगळं ते द्यायचं आणि मग ते पार्सलला त्यांना पाठवून द्यायची. त्यामुळे मग मात्र काय असायचं, पितांबरी घ्यायची तर त्याने अभिमानाने सांगायचे, अरे आमच्याकडे 100 लोक येतात माहिती आहे का तुला, स्वतः घरी येऊन घेऊन जातात. आम्ही म्हणतो बोडकर, अरे बाबा ते दुकानात ठेव ना तू, आणि 10 दुकानांकडे जा तर तुझा धंदा जास्त होईल. कारण आम्हाला डिस्ट्रीब्युशनची स्वप्न पडत होती त्यावेळी. पण त्यांना ते कळत नव्हतं, कारण त्यांना डिस्ट्रीब्युशनसाठी किंवा डिपॉझिट देणं किंवा ती यंत्रणा उभी करणं ही त्यांची कपॅसिटी नव्हती. त्यामुळे सगळे जे आमचे असे वैयक्तिक हे होते, हा चेंज जो आपण म्हणतो तो किती कशा प्रकारे करायला लागतो त्याचा आम्हाला एक खूप नंतर त्याचा अनुभव आला. पण म्हणजे आतापर्यंतचा जो प्रवास तुम्ही सांगितला तो तसा बघितलं गेलं तर तो पण अनस्ट्रक्चर्डच होता. म्हणजे तुम्ही डिस्ट्रीब्युटर्स अपॉइंट करणं वगैरे वगैरे त्या फेजपर्यंत अजून पोचल्यात नव्हता. मग हे सगळं स्ट्रक्चर जे आहे हे कसं उभं झालं, म्हणजे त्याच्यामध्ये कसं सेगमेंटेशन किंवा ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. सुरुवातीला मी म्हटलं तसं घरामध्ये आम्ही ते करायचो, तिथे मग आम्ही मुली घेतल्या होत्या. म्हणजे प्रोडक्शनमध्ये मी एक्सपर्ट असल्यामुळे प्रोडक्शन हा माझा विषय झाला. ओके. आणि मग तिथे काय असं एक झालं की माझे जे मेवणे होते, मोठ्या बहिणीचे मिस्टर, ते मॅफकोमध्ये होते सर्व्हिसला आणि त्यांना दिल्लीला त्यांची ट्रान्सफर झाली होती. आणि मोठी बहीण आणि त्यांना ते दिल्लीचं वातावरण आणि काय त्यांना ते सूट होत नव्हतं. 2 वर्ष आल्यानंतर ते महाराष्ट्रामध्ये बघत होते. तर आम्ही असं विचार केला की तुम्हाला आता मार्केटिंगचा अनुभव आहे, तर तुम्ही मार्केटिंग मॅनेजर म्हणून आमच्याकडे जॉईन व्हा आम्हाला. आणि बाबा फायनान्समध्ये मास्टर होते, अकाउंट्स आणि फायनान्स हा बाबांचा विषय होता आणि मी प्रोडक्शन, असे आमचे 3 डिपार्टमेंट आम्ही पहिले तयार केली. म्हणजे 3 महत्त्वाचे पिलर्स, प्रोडक्शन,
मार्केटिंग आणि फायनान्स. प्रोडक्शन तुम्ही बघायचं, Yes. मार्केटिंग तुमचे मेहुणे आहेत ते बघायचं, आणि फायनान्स आणि ऍडमिनिस्ट्रेशन ॲडमिनिस्ट्रेशन मी बघायचो. त्याचं जे ॲडमिनिस्ट्रेशन होतं ते प्रोडक्शन रिलेटेड ॲडमिनिस्ट्रेशन मी बघायचो, अच्छा, अच्छा. आणि मार्केटिंग रिलेटेड ॲडमिनिस्ट्रेशन ते बघायचं, मेवणे बघायचे. आणि वडील फायनान्स वडील फायनान्स म्हणजे दर चेअरमन. महिन्याला. ओके ओके. Yes. आणि तो मग त्या ठिकाणून आम्ही फॅक्टरी शिफ्ट केली. हा पण एक खूप असतो की आपण घरातून जेव्हा एखादा सर्टन स्टेज पडून आपण तिकडे जातो. आमच्या फॅक्टरीमध्ये लाईट नव्हते, जनरेटरवरती आम्ही चालवायचो, आणि 40 मुली, कारण ॲटोमॅटिक मशीन्स नव्हती, सगळं मॅन्युअल. म्हणजे 40 वजनाचे काटे, आणि त्या मुलींची भयंकर भांडणं वगैरे व्हायची, कारण त्या जास्त पुढे आम्ही त्यांना पीस वर्कवरती काम दिलेलं होतं. तर जास्तीत जास्त आपल्याला कसं मिळेल, मी म्हणत अरे भयंकर आहे, जर का आता सेल आणखीन वाढला तर किती मुली बसवावं लागतील आपल्याला, आणि कसं काय आपण हे मॅनेज करणार. आणि मग प्रोडक्शनची जबाबदारी माझ्याकडे होती सगळी. आणि मग मी ते ॲटोमेशनचं सुद्धा तिथे असं झालं की मशीन जे आम्ही घेतलं ॲटोमॅटिक, ते आमची भांडी घासण्याचं प्रॉडक्ट होतं. ते सॅम्पल देऊनसुद्धा ते मशीनच झिजायला लागलं. आणि मोठा प्रश्न आला की हे ॲटोमॅटिक मशीन चालणारच नाहीत की काय. म्हणजे मशीनचे सगळे कॉन्टॅक्ट पार्ट्स असे ते घासून खलास झाले ते, आणि ती कंपनी ते परत पण घेईना. मग आम्ही त्याच्यावरती केस केली तो नंतरचं, पण तोपर्यंत आम्हाला दुसरं मशीन शोधायला खूप वेळ लागला. आणि मी तर आमच्या मेवण्याने मग त्याचे तंत्र होतं, मी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सगळं मशिनरी किंवा हे करणं, डेव्हलप करणं, त्यांनी मार्केटिंगमध्ये. मग डिस्ट्रीब्युशनचे ॲग्रीमेंट, हे लिगल सगळे पॉईंट असतात की त्यांच्याकडे जे मॅकोचे एजंट होते त्यांच्याकडचे जे ॲग्रीमेंट्स, मग सेल्समन अपॉइंट करणं, मग त्याचं प्रशिक्षण, मग 2 सेल्समन, मग त्याचं एरिया वाटून देणं, मग दुकानं, मग शॉप लिस्ट, मग रूट लिस्ट, मग एवढी प्रत्येकाने एवढं काम करायचं मार्केटमध्ये जाऊन, त्याला एवढं DA, त्याला TA, त्याचा पगार, असं सगळं. मग ते पगाराचं आणि असं एक वेगळं जवळ 25 यंत्रणा उभी व्हायला लागली ती, आणि मग ती मोठी होत गेली नंतर. म्हणजे मार्केटिंग मध्ये डिस्ट्रीब्युटर अपॉइंट करणं, सेल्स ची लोक जी आहेत ते रिक्रूट करणं, त्यांना ट्रेन करणं, त्यांना टार्गेट्स आणि DSR, डेली सेल्स रिपोर्ट वगैरे, त्या सगळ्या स्कीम्स, प्रिंटिंग मटेरियल, मग त्या प्रत्येक प्रोडक्टचं हँडबिल बनवणं, असं सगळं मी आमच्या तिघांच्याही आम्ही तयार करायचो. पण त्याचं इम्प्लिमेंट प्रत्येकजण ते हे करायचं, कारण मी आणि बाबांचं आमचं ॲक्टिव्ह, कारण मला सगळं त्या प्रोडक्टचं माहिती असायची. त्यानंतर प्रोडक्टमधलं कुठलं फीचर आपल्याला हायलाईट करायचं आहे हे मला चांगल्या प्रकारे माहिती होतं, आणि त्याच्यासाठी ते हँडबिल बनवताना माझा पण त्याचा उपयोग असायचा. म्हणजे प्रोडक्शन मी करून अर्धा वेळ नंतर ह्या मार्केटिंगसाठी मी याला सुरुवात केली. म्हणजे एकमेकांमध्ये ते कोऑर्डिनेशन गरजेचं आहे. बरोबर बरोबर. म्हणजे जो अनस्ट्रक्चर्ड बिझनेस सुरुवातीच्या काळामध्ये होता, तो जसजसा वाढत होता तेव्हा अशी जाणीव झाली की आपल्याला आता एका यंत्रणेमध्ये काम करणं गरजेचं आहे, आणि तेव्हाच त्याच वेळी बरोबर डिसिजन घेऊन असे वेगवेगळे पिलर्स किंवा डिपार्टमेंट्स तयार करण्यात, आणि त्याला अनुसरून जी लागणारी कृती आहे ती करायला सुरुवात केली. सो ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर एक तयार झालं, सिस्टम तयार झालं. बरोबर आहे. आणि मी म्हटलं तसं की मॅनेजमेंटची पुस्तकं म्हणजे किंवा मॅगझिन्स, म्हणजे बिझनेस इंडिया असेल, किंवा त्या हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू असेल, किंवा इकॉनॉमिक टाइम्स आहे, चरित्र, म्हणजे त्या ह्याच्यातनं जे इश्यू येत असतात ते वाचले पाहिजेत आपण सगळ्यांनी. म्हणजे वाचन हा एक अविभाज्य भाग आहे, आणि नवीन नवीन संकल्पना, जे काय नवीन ट्रेंड आहे ते आपल्यापर्यंत सतत जगातले येतात. आता तर इंटरनेट पण आपल्या बाजूला आहे, तर त्या ज्या संकल्पना आहेत त्या आपल्याच्यात आपण कशा आणायच्या ह्या सतत माझं पण लक्ष असायचं. आणि आत्ता आपण हे करू शकत नाहीत ऑर्गनायझेशन, असं त्यावेळी पण एक मनामध्ये असायचं. म्हणून आम्ही त्यावेळी मग काय व्हायचं की खूप साधी गोष्ट आहे की मार्केटिंगचे लोक आणि मॅन्युफॅक्चरिंग एकाच ऑफिसमध्ये बसायचे, आणि कायम ॲडमिनिस्ट्रेशन आणि प्रोडक्शनच्या लोकांना वाटायचं की मार्केटिंगच्या लोकांना पगार जास्त देतात हे, आणि त्यांना DAB असतात, त्यांना बक्षिसं असतात, त्यांना इन्सेंटिव्ह असतात. मग आम्ही पण प्रोडक्शन करतो, आम्ही जर का प्रोडक्शन नाही केलं तर हे विकणार कसे. मग आम्ही दुसरी जागा, बाबांनी एका हॉल, लग्नाच्या हॉलसाठी, जेवणासाठी हॉल दिला होता भाड्याने. बाबांना म्हटलं की माझ्या लक्षात की आपल्याला जागा वेगळी पाहिजे, ही आहेच जागा, तर प्रोडक्शनचे लोक वेगळे बसायला पाहिजेत, मार्केटिंगचे वेगळे बसायला पाहिजेत, असं त्यावेळी वाटलं आम्हाला. आणि मग मार्केटिंगसाठी त्यांना ते बाबा म्हणलं की हे भाडं लोक मला देतात, तेवढं तुम्ही दिलं तर तुम्हाला जागा देईन मी ताबडतोब त्यांना ते कबूल केलं. बाबांचा असा दृष्टिकोन नव्हता की फुकट काही द्यायचं नाही, आणि माझं पण होतं की फुकट काही आपल्याला घ्यायचं नाही. आणि त्या ह्याच्याप्रमाणे त्यांचं भाडं दिलं, आणि मग मार्केटिंगचं ऑफिस वेगळं झालं, आणि फॅक्टरी वेगळी, प्रोडक्शनचं ऑफिस वेगळं, आणि मार्केटिंगचं ऑफिस ठाण्यामध्येच. म्हणजे ते कळव्याला, हे ठाण्याला, आणि हे नौपाड्याला. तर जे तुम्ही आलात तिथे 3ऱ्या मजल्यावरती पहिलं मार्केटिंगचं ऑफिस झालं. त्यामुळे माझी 3 ठिकाणी यात्रा व्हायची. म्हणजे सकाळी जायचं, प्रोडक्शन सगळं प्लॅन करायचं, दुपारी जेवायला यायचं, 2 तास प्रोडक्शन रिलेटेड सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या, परचेज, अकाउंट्स वगैरे, आणि तिथून 3-4:30 वाजता मार्केटिंगला जायचं, ते रात्री मग 9 किती वाजेपर्यंत मार्केटिंगला बसायचं. वडिलांचा पण अप्रोच तुमच्याबरोबर एकदम प्रोफेशनल होता. म्हणजे ओके, म्हणजे त्यांचीच जागा तुम्ही भाड्यावर घेतली, आणि प्रोडक्शन
आणि मार्केटिंग ह्या दोन गोष्टी कम्प्लीट वेगळ्या सेगमेंट असला पाहिजे, त्याचा फोकस जो आहे कम्प्लीट वेगळा असला पाहिजे. आता एक तर चला आम्हाला कळलं की सिस्टमॅटायझेशन इज इम्पॉर्टंट, डिपार्टमेंट केलं पाहिजे, स्ट्रक्चर केलं पाहिजे, अशा पद्धतीचं प्रोडक्शन, मार्केटिंग, फायनान्स हे 3 पिलर्स आहेत. पण या पिलरमध्ये किंवा या डिपार्टमेंट्समध्ये, या स्ट्रक्चरमध्ये काम करणारी जी माणसं आहेत ती सुद्धा अतिशय महत्त्वाचा असा घटक असतात. आता बऱ्याच उद्योजकांसाठी इकडे अतिशय आव्हानात्मक काम असं असतं ते म्हणजे मॅन पॉवर. बरेचसे उद्योजक इकडे जे आहेत ते बहुतेक सहमत असतील की रिटेन्शन, रिक्रुटमेंट, मोटिवेटिंग देअर एम्प्लॉईज इज व्हेरी व्हेरी टफ जॉब. आमच्याकडे बरेचसे प्रशिक्षणार्थी येतात, त्यांना जर मेजर प्रॉब्लेम असेल तर दॅट इज अबाउट लेबर प्रॉब्लेम. सो मला इकडे विचारायला आवडेल किंवा तुम्ही कृपया मार्गदर्शन करा की हाऊ टू हँडल दीज इश्यूज. नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला एक जे अनुभवातून लक्षात आलं की आपण बघतो की रामायण आपण सगळ्यांनी हे केलेलं आहे. तर राम जेव्हा सीतेच्या शोधाला गेला त्यावेळी आपल्या मनात सगळ्यांच्या असं की त्यांनी अयोध्येहून सैनिक का नेले नाहीत. ते वानर सैन्य घेऊन गेले. अयोध्येत सैन्य होतं काय, त्यावर सैन्य नव्हतं असं काय नव्हतं. तिथे काय असं नव्हतं की शांततेचं हे आणि सैन्य ठेवायचं नाही, नेहरूने जसं सांगितलं तसं काय नव्हतं. लढाया व्हायच्या आणि सैन्य होतंच. तर मला नंतर एक गोष्ट अशी लक्षात याच्यामध्ये की जे ते वानर होते आणि ते अत्यंत प्रामाणिक आणि आज्ञा पाळणं, जे सांगाल ते उडी मार म्हटलं की उडी मारली पाहिजे, जय श्रीराम म्हणून, जय श्रीराम म्हणून उडी. तर आपल्या मित्र किंवा आपल्या ओळखीचे असे लोक कदाचित ते क्वालिफाईड नसतील, पण तुम्ही सांगितलं तर ते वाटेल ते करणार. असे लोकच तुम्हाला, मला असं वाटतं की उद्योगामध्ये सुरुवातीला आपल्याला असे ते ज्याला पिलर्स आपण म्हणू असे, कारण तुम्ही ते जे काय प्रोफेशनल वगैरे म्हणतात, कारण प्रोफेशनल माणसाला काय दुसऱ्याने जास्त पगार दिला की झाला तो अजून प्रोफेशनल, तो कशाला तुमच्याकडे राहतो. हे प्रोफेशनल शब्दाचाच अर्थ आहे की कोणाशी बांधील की नाही आणि काय प्रामाणिकपणा वगैरे करायला काय तो बांधलेला नाही. ही इज प्रोफेशनल. व्हॉट प्रोफेशनल आय डोंट नो, म्हणजे अजून मला कळलेलं नाही. म्हणजे व्यावसायिकरण हे वेगळं, पण प्रोफेशनल हा शब्दाचा वेगळाच अर्थ करून काहीतरी लोक करत असतात. आणि सारखं तुम्हाला किती पैसे मिळाले त्यातनं आपल्याला कसं मिळतील. आणि मग प्रोडक्शनचा एक माणूस, मला आठवतं की नानल साहेब म्हणून, म्हणजे सगळे पितांबरीचे जे आधीचे लोक आहेत यांच्यामुळे आज पितांबरी आहे. साधा NMM मध्ये नोकरी सुटलेला माणूस, पण त्याला आणि इलेक्ट्रिशियन होता, म्हणजे प्रोडक्शनचं पण माहीत नाही, पण तिथे प्रोडक्शनला येऊन सगळं स्वतः शिकून आणि स्वतः आधी मी जशी कामं केली तशी त्यांनी कामं केली. म्हणजे नानल साहेबांना एकदा सांगितलं एवढं प्रोडक्शन पाहिजे की माझा विषय संपला. तसंच इकडे महाजनी एका कंपनीमध्ये अनेक वर्ष काम करत करत अकाउंट सेट, पण फायनलायझेशन वगैरे करता येत होतं. महाजनींकडे प्रोफेशनल वगैरे अजिबात नाही. रात्री किती 9 वाजले तरी तो बॅलन्स शीट किंवा तो वर्षाच्या शेवटीचं काय किंवा आपण महिन्याचा प्रॉफिट अँड लॉस समजल्याशिवाय ते जाणारच नाहीत. घरी पण कामं घेऊन जाणार. अशा प्रकारची जी जीवाला जीव देणारी माणसं आपण म्हणू की, आणि मग आपल्याला पण तसं त्यांच्याशी मैत्री किंवा आपलं जे एक असेल की त्यांचं कुटुंब ते आपलं कुटुंब, त्यांना जी काय मदत लागेल, कसलंही संकट आलं तर ते आपलं संकट, असं धरून जेव्हा आपण करू तेव्हाच त्या धंद्याची कुठेतरी सुरुवात होते. मला असं म्हणायचं नाही की तुम्ही पहिल्या वर्षापासून प्रोफेशनल हे घ्या. तुमच्याकडे जर का प्रॉफिटेबिलिटी भरपूर असेल आणि तुम्ही घेऊ शकत असाल की दोन्हीचा समन्वय तुम्ही साधू शकलात, की त्याच्याकडे ती डिग्री पण आहे आणि तो तुमचा प्रामाणिक तो मित्र किंवा तुमच्या जवळचा, किंवा बघितल्यानंतर तुमच्या काही दिवसात लक्षात आलं की असं आपलं ट्रेनिंग होत आहे, असं मिळालं तर सोन्याहून पिवळं. पण नाही झालं तर मला असं वाटतं की प्रामाणिकपणा आणि ते काम झाल्याशिवाय तो न करणं, ते वानर सेनेला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. हे जे बाकीचे लोक आहेत त्या प्रोफेशनलचं काही खरं नाही. हे पुढे सुद्धा तुम्हाला शेवटी त्या प्रोफेशनल लोकांना घेऊन त्यांना नॉन प्रोफेशनल, म्हणजे नॉन प्रोफेशनल असं नाही की तो ही कंपनी आपली आहे, कमिटमेंट ही इज माय कंपनी, ह्या जोपर्यंत यात कन्व्हर्जन होत नाही तोपर्यंत तुमचं त्याच्यावरती तुम्ही इमारत, त्या फाउंडेशनवरती इमारत बनवता. कारण एकटा माणूस काय नाही करू शकत. रवी प्रभुदेसाई अजिबात काहीही करू शकत नाही. तुम्ही एकटेजण काही करू शकत नाही. तुमची टीम पाहिजे आणि कोअर टीम पाहिजे की जे त्याच्याशी जोडणं, कसं जोडायचं हे प्रत्येकाचं स्किल आहे. मैत्रीने जोडा, पैशाने जोडा, शाबासकीने जोडा, त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याचं जी काय आवश्यकता आहे त्याच्याप्रमाणे जोडा, पण ते जोडल्याशिवाय काही होत नाही. आणि मात्र नंतरच्या टप्प्यामध्ये, हे टप्पे आहेत सगळे, नंतर त्याच माणसांमुळे पण आपल्याला प्रॉब्लेम होतात. पण मग त्याच्या स्थित्यंतर चेंज जो आपण म्हणतो मॅनेजमेंटमध्ये ऐकतो की चेंज हा काहीच नाही, तोच फक्त
बदलत नाही, न बदलणारी गोष्ट कुठली तर चेंज आहे असं ते मॅनेजमेंटमध्ये चेंज इज सांगतात. द ओनली परमनंट थिंग. येस येस येस. आणि मग तो बदल करणं, मग तिथे खूप हे होतं. पण ते किती चांगल्या प्रकारे आपल्यापासून जे माणसं लांब जरी गेली तरी त्यांचं नुकसान न होता, त्यांना जे काही पैसे मिळाले त्यांना दुसऱ्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. आपल्याला बराचसा राग येतो आपल्याला, कोणी सोडून गेला, हा असा करतो वगैरे. पण नाही, माणुसकीवरती विश्वास पाहिजे. तो जन्माला आला आहे, त्याला त्याचं कुटुंब आहे. आपण त्याच्या भूमिकेत जाऊन विचार केल्यानंतर आपल्याला कळतं की नाही आपलं पटत नाही आहे, तर व्यवस्थित त्याचं तो तिकडे जाऊन सुद्धा आपल्याला मदत करू शकतो. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की आपल्याकडनं सोडून गेले पण कायम फोन करून अरे इकडे हे चाललं इकडे ते चाललं, ते विसरत नाहीत लोक. कारण तुम्ही प्रामाणिकपणे त्यांना दिलेलं आहे. जे काही शक्य आहे ते मिनिमम वेज असतील, बोनस असतील, इन्सेंटिव्ह असतील, बक्षिसं असतील, हे सगळं दिलेलं असतं. त्यामुळे HRची गोष्ट, कारण माणसं धंदा करतात, पीपल डू बिझनेस, ॲसेट्समध्ये काही नाही. त्यामुळे सगळे म्हणतात ह्युमन ॲसेट हाच खरा आहे. आपण नारायण मूर्तींचं उदाहरण बघितलेलं, रतन टाटांचं, किंवा हे जे ज्यांनी माणसं जोडली तेच कितीही मोठा धंदा करू शकतात. म्हणजे रिलेशनशिप्स महत्त्वाच्या आहेत. सर तुम्ही सांगितलं मगाशी की कोर टीम. सो व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ कोर टीम? कोर टीम हा काय कन्सेप्ट आहे? माझ्या असं लक्षात आलं की बॉन्डिंग जर का जबरदस्त असेल तर ते अनेक म्हणून मोठ्या ह्याचा पण ते पराभव करू शकतात. आपल्याला माहिती की कौरव आणि पांडव, कौरवांना स्वतःचे अहंकार होते, पण इथेही पांडवांची टीम असं कधीच झालेलं नाही की 18 अक्षौहिणी सैन्य कौरवांचं आणि 11 अक्षौहिणी कमी. सगळ्या पुस्तकात तुम्ही युद्धाचे नियम बघितलेत तर ज्याच्याकडे जास्त सैन्य तेच जिंकणार, आणि असं दुप्पट सैन्य वगैरे असताना. पण श्रीकृष्ण आणि त्यांची जी काही टीम होती त्याच्यामुळे मला असं वाटतं ते विजय होऊ शकले. तर कोर टीम हा हे करताना हे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स किंवा ही जी प्रत्येक ही मॅनेजमेंटमध्ये आपण बघितलं की फायनान्स, कॉस्टिंग, मार्केटिंग, ॲडव्हर्टाइजमेंट, त्याच्यानंतर तुमचं प्रोडक्शन, इंजिनिअरिंग, ह्या सगळ्याचा एक एक माणूस, मटेरियल्स मॅनेजमेंट, परचेस, एक्सपोर्ट, ह्याचा प्रत्येकाचं फंक्शन. कारण आपण उद्योजक असतो आणि सगळ्या भूमिका आपल्याला करायला लागतात, आणि मग ते एक डोंबाऱ्यासारखं होतं की एकदा इकडे गेल्यानंतर पुन्हा त्या यांच्यासारखं की तो मी नव्हेच सारखं आपल्याला प्रत्येक वेळा ते ड्रेस बदलायचे, फिरता रंगमंच की आपणच तिकडे. आणि मग जी काय ओढाताण होते आणि सगळ्याला पण योग्य हे न्याय देऊ शकत नाही. तर आपल्याकडचंच जे मॅनेजर आहेत त्यांची स्किल्स काय आहेत आणि तो कुठल्या स्किलला किंवा त्याच्याकडे अमुक गुण आहे, तर आपल्याला वाटतं की हा नालायक आहे. पण जर का आपण बघितलं की नाही ह्याच्याकडे हा गुण आहे, ह्याच्याकडे ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे, म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाचं बोलत असतानाच आपल्याला कळतं की हा काय करू शकतो. तर त्याला दुसऱ्या भूमिका जर का त्याला दिली तर तो ते चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि मग त्याच्यातून आपल्याशी प्रामाणिक असलेले, अजिबात कुठल्याही प्रकारचं ज्यांचं करप्शन करणार नाहीत, खोटं बोलणार नाहीत, आणि प्रवास करू शकतात बाहेर, कमी खर्चामध्ये किंवा योग्य खर्चामध्ये राहू शकतात, अशा एकेका माणसाला त्या पोझिशनमध्ये नेऊन ही कोर टीम मी तयार केली. आणि मग आणि मग पुढे त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताखाली सब कोर टीम, आणि पुढे मग अजून जे काही ऑर्गनायझेशन आपण ज्याला म्हणू स्ट्रक्चर आणि ग्रोथ ही होत गेलेली दिसते. म्हणजे सगळ्यात आधी तर प्रत्येक व्यक्तीचा काय कोर कॉम्पिटन्स आहे किंवा त्याची अद्वितीय गुणवत्ता जी आहे ती आपल्याला कळली पाहिजे की ह्याची ओढ कुठे आहे, ह्याचा इंटरेस्ट कुठे आहे, हा कुठे कौशल्यवान आहे. त्याचबरोबर त्याचं तेवढं कॅरेक्टर पण साफ असलं पाहिजे. सो कॅरेक्टर आणि कॉम्पिटन्स या दोन गोष्टी, म्हणजे कौशल्य आणि त्याचं चरित्र, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि त्याला अनुसरून जर त्याला त्याचं जॉब प्रोफाईल देण्यात आलं तर तो त्या कोर टीमचा भाग बनतो. आणि दुसरं एक की असे पण लोक असतात की जे लगेचच्या लगेच काढून टाकले पाहिजेत. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की आपला नातेवाईक आहे, आपला मित्र आहे, पण वयाने पण मोठे, मी कधीही त्यांची फिकीर केली नाही. तो वयाचं काका बिका असले तरी काका तुम्ही उद्यापासून यायचं नाही. आपण आता काय असं त्या नात्यांमध्ये आपण गुंतत जातो की अरे हा माझा मित्र आहे, मग काय होईल. आणि घेतानाच सांगायचं की तू मित्र आहेस, तू नातेवाईक आहेस म्हणून तुला मी घेत नाही, तू ह्या पगाराला काम करायला तयार आहेस आणि हे काम करायला तू तयार आहेस. आणि कुठल्याही ओळखीचं वगैरे काही जरी असलं तरी जर का तू ज्या क्षणी ह्या आमच्या प्रिन्सिपलशी जर का तू प्रतारणा करणार नाहीस तर आम्ही तुला काढून टाकणार तुला. त्यामुळे मी असे कितीतरी लोक काढलेले आहेत की आपल्याला दिसलं आणि त्याला ते दाखवून की, आणि तो कोणाकडे गेला तरी केस बरोबर पाहिजे, परफेक्ट, की त्याला पुराव्यासकट पकडलेलं पाहिजे. काहीतरी असं भ्रामक ह्याच्यात नाही तर काय होतं नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये असं ते लोक पसरवतात की अरे हे लोक नाती बघत नाहीत, मित्र बघत नाहीत, कोणालाही उठतात, काढून टाकतात, कुठलीही कामं सांगतात. बरोबर त्याचं सगळं लेखी पाहिजे आणि त्याला बरोबर काढताना त्याची चूक बरोबर ती सांगितली पाहिजे. आणि जर का तो सुधारायला तयार आहे त्याला संधी पण दिली पाहिजे. आणि असं काम द्यायचं नंतर त्याला की त्याला बापजन्मी जमता कामा नये. आपल्याला कळलं की बाबा हे इकडचं ट्रान्सफर करून टाकली, त्याला केरळात जा. जम्मू काश्मीरमध्ये तो एक एसओ होता, तो सांगायला लिगल तो केरळातले लोक एकदम ते कम्युनिस्ट असतात ना,
ट्रान्सफर टू जम्मू अँड काश्मीर. मला माहीत नाही, आमचे पितांबरीचं तिथे एजंट आहे, तिथे जाऊन सेल्समन करत. तो म्हणाला, मी तयार होतो. म्हटलं जा कर, मला काय प्रॉब्लेम नाही. नंतर 8 दिवसांनी आलं की नाही मी जात नाही, मी राजीनामा पाठवून देतो. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत, किंवा काही लोक तर असं पण करतात, ज्या लोकांना घेतलेलं आहे, हे छोटं असताना, म्हणजे हे मोठं असतानाचं सांगत नाही मी तुम्हाला, पण मोठे मॅनेजर पण तुम्हाला असे दिसतात की प्रोबेशन पिरियडच्या आतच तुम्हाला कळतं की राहा नालायक आहे, करू शकत नाही, तर त्याला मग प्रेशर वाढवत नेणं, त्याची टार्गेट आणि डेली मॉनिटर करणं त्याचं. आज तू काय केलंस, चल सांग, उद्या काय करणार आहेस सांग, संध्याकाळी परत त्याचा रिपोर्ट घेणार, सांग की तो एक तर तो वैतागून जातो, हे आपल्याला झेपणार नाही. आता आपण त्याला तो नाही केला तर काढून टाकणे. त्यामुळे इनकॉम्पिटंट माणूस असेल तर त्याचं मायक्रो मॅनेजिंग झालं पाहिजे. अगदी अगदी अगदी. ते बस जी आहे ते म्हणतात ना की योग्य माणसं बसमध्ये घेतली पाहिजेत, नालायक माणसांना बसमधून उतरवले पाहिजेत, योग्य माणसाला योग्य ठिकाणी बसमध्ये बसवलं पाहिजे आणि एक डायरेक्शन देऊन ती बस सतत जाते की नाही अंडर द स्पीड ते बघितलं पाहिजे. असंच एक मॅनेजमेंटमध्ये उदाहरण देतात, ते कुठल्याही साईजच्या उद्योगाला अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणजे नेहमी बिझनेसमध्ये असं म्हटलं जातं की पीपल आर राईट असेट फॉर द बिझनेस. हे वाक्य चुकीचं आहे. मला असं वाटतं की राईट पीपल आर द असेट फॉर द बिझनेस. सो यू शुड हॅव पीपल बट द पीपल शुड बी केपेबल. ओके ग्रेट. इकडे मगाशी तुम्ही शब्द वापरलात की प्रिन्सिपल्स खूप महत्त्वाची आहेत. ह्याचा अर्थ बिझनेस जर आपण बांधत असू तो आपल्या इंडिव्हिज्युअली जर सुरुवात होत असेल तर आपण जी तत्त्व पाळतो ॲज अ उद्योजक ती तत्त्व आपल्या टीमला सुद्धा कम्युनिकेट होणं गरजेचं आहे. जसं प्रत्येक कंपनीचे व्हॅल्यू स्टेटमेंट्स असतात. वेन एव्हर यू आर रिक्रुटिंग अ पर्सन त्याला आधीपासून माहिती पाहिजे की ही तत्व आहेत, हे करायचं हे नाही करायचं. इंडक्शन हा एक शब्द झाला HR. इंडक्शन पूर्ण त्याचं सगळं आपण असंच वागणार, हे असंच आहे, ह्या लोकांशी तुझं अशा अशा प्रकारे व्यवहार करायचा आहे. आणि मोठ्या मोठ्या टाटांकडे असं 2000 पानी पुस्तकच आहे प्रत्येक डिपार्टमेंटनी कसं, पण ते केलं पाहिजे कुठेतरी. आपल्या HRच्या प्रमुखाला ते अभ्यास करून असाइनमेंट देऊन तू अमुक एक कंपनीचं स्टडी कर आणि बेंचमार्क करून आपल्या कंपनीसाठी हे उतरव असं सांगितलं पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्ही सांगितलं की कोर टीमबद्दल की जे कमिटेड आहेत. म्हणजे कोर टीम आपल्याला बनवायचा मेन उद्देश आहे की अशी माणसं जोडणे, अशी टीम बनवणे जे आपल्याला आपल्या व्यवसायाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लांबच्या प्रवासामध्ये आपल्या बसमध्ये येतील. सो तिकडे बिझनेस किती वाढणार आहेत त्याचं पण वेल कम्युनिकेट त्यांच्याबरोबर झालं पाहिजे. ॲट द सेम टाइम जर बिझनेस माझा तेवढा होतोय तर तू तिकडे डायरेक्टरच्या पोझिशनवर असणार आहेस, दॅट ऑल्सो शुड बी वेल कम्युनिकेटेड विथ हिम. सो त्याला तिकडे इंडिव्हिज्युअल ग्रोथ देखील दिसते आणि कंपनीची ग्रोथ देखील दिसते आणि त्याच्यामुळे त्याची कमिटमेंट लेवल जी आहे ती वाढते. आम्ही एक दुसरा टूल असं केलं की ते 10 लोक आहेत त्यांचं दर महिन्याला मी इव्हॅल्युएशन करतो की त्यांचं छोटे छोटे केलं की त्यांनी त्याला दिलेली टार्गेट, मग ती कामांचे असतील किंवा त्याचा टार्गेट हा शब्द सेल्स रिलेटेड आहे, एवढं प्रोडक्शन त्याचं झालं पाहिजे, त्याला किती एवढे इन्सेंटिव्ह, त्या नवीन गोष्टी किती केल्या, त्यांनी कोणाला शिकवलं किती, त्यांनी ज्ञान किती घेतलं, त्यांनी कॉस्ट कटिंग किती केलं, आणखीन इंटर डिपार्टमेंटचं रिलेशन कसं आहे. 20 मार्क टोटल 100. प्रत्येकाने काय काय केलं त्याची रोज डायरीमध्ये आपल्या जेव्हा जेव्हा मिटिंग होतात तेव्हा नोंद, त्या नोंदीवरनं मार्क देणं. त्यांचा जो पगार आहे महिन्याचा त्याच्यात 10% पगार इन्सेंटिव्ह म्हणून जर का त्यांनी 100पैकी 100 मार्क मिळवले, म्हणजे समजा 25,000 रुपये पगार आहे तर 2,000 रुपये त्याला मॅक्झिमम इन्सेंटिव्ह मिळेल. आणि मग हे जेवढे मार्क असतील त्याचा पर्सेंटेज, म्हणजे त्यांना 50 मार्क मिळाले तर 1,000 रुपये, 50%. असं आता टूल मी केलेलं. जसं मगाशी सारखं मी अतुल साहेबांची टूल किट बघत होतो, मला ते टूल बघण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. सगळ्याजण त्या सगळ्यात चांगले आम्हाला टूल्स चांगली मिळाली, तर हे पण एक टूल आहे, इन्सेंटिव्ह आहे. आणि दर महिन्याला आम्ही न चुकता त्या सगळ्यांना ते देतो आणि तू ह्या गोष्टींमध्ये तुझं इम्प्रूव्हमेंट कर. आणि सगळ्यांची एक मिटिंग असते त्याच्यात आम्ही ते सगळ्यांना देतो, तर त्यांना पण कळतं की आपल्याला कुठल्या ह्याच्यात आपण आपलं सुधारणा होणं आवश्यक आहे. आणि त्या उदाहरणावरनं त्याला सांगायचं. उदाहरण देताना 1 to 1च असलं पाहिजे, सगळ्यांसमोर सांगायचं नाही. कौतुक आपण म्हणतो की सगळ्यांसमोर करा आणि जे काय दोष आहेत ते 1 to 1 सांगा, तर तो खूप उपयोगी होते गोष्ट. 1 to 1 फीडबॅक सेशन आपल्या कोर टीम बरोबर झाले पाहिजे दर महिन्याला कारण इम्प्रूव्हमेंट फास्ट पाहिजे आपल्याला, कारण आपले टार्गेट जास्त आहेत. हे सुद्धा टूल दिलेलं आहे सरांनी की 1 to 1 सेशन झालं पाहिजे. ह्याचा अर्थ आपल्याकडे HR पॉलिसीज असल्या पाहिजे. ओके ग्रेट. एक प्रश्न आहे. इट इज नॉट एक्झॅक्टली रिलेटेड टू द बिझनेस पण इट इज रिलेटेड टू द इमोशन्स ऑफ अ बिझनेसमन. म्हणजे मला असं प्रकर्षाने जाणवतं बऱ्याच उद्योजकांच्या आयुष्यामध्ये असा एक काळ येतो जेव्हा तो उद्योजक शारीरिकरित्या मानसिकरित्या थकतो. कारण त्याला असं वाटत असतं की मी एकटाच सगळं करतोय आणि माझ्या बिझनेसची गाडी मी एकटाच खेचतोय आणि त्याला असं वाटायला लागतं की आता बास झालं, नाही पाहिजे, मी चूक केली बहुतेक बिझनेस सुरू करून. आणि त्यात तो खचतो आणि त्याला असं वाटतं की अभी कुछ नहीं हो सकता है, संपलं सगळं. इन शॉर्ट
तो इमोशनली डिस्टर्ब होतो. सो मला असं जाणून घ्यायला आवडेल की म्हणजे हे जे यशस्वी बिझनेसमन असतात ह्यांच्या आयुष्यात देखील असा फेज येतो का, तुमच्या आयुष्यात देखील असा फेज आला का, आणि जर आला तर त्याला तुम्ही कशा पद्धतीने फेस केलं? आहे अत्यंत म्हणजे ह्या टप्पे आहेत की एक साधारण 10 लाख महिन्याला असणं किंवा 1 कोटी टर्नओव्हर असणं, 5 कोटी टर्नओव्हर असणं, 10 कोटी, 25 कोटी, 50, 100 कोटी टर्नओव्हर, ह्या स्टेप्स आहेत. 500 कोटी, 1000 कोटी, त्याच्या पुढे हे प्रत्येक वेळा ही फेज आहे एक. आणि त्या फेजचं सगळं आपल्याला आधी जो प्रमुख आहेत किंवा कोर टीम आहे ना, सगळं ते डायजेस्ट करायला लागतं, शिकायला लागतं. आणि मला असं लक्षात आलं की घी देखाता लेकिन बडगा नाही देखाता. आणि धंदा वाढवायचा आणि करता करता तिकडे एकाच वेळी अशी सिच्युएशन आली की आमच्या एका फॅक्टरीमध्ये स्ट्राईक झाला. त्याच्यानंतर आमचं एके ठिकाणी ते मशीनच चालत नव्हतं, ते जे म्हटलं ते. त्याच्यानंतर परीक्षित वगैरे लहान होता, त्याचा आजारपणा सुरू झाली, तुमचा मुलगा. एक्साईजची आमच्यावरती धाड पडल्या. आणि तुम्हाला सांगतो असा हा होऊन गेलो मी एकदम हैराण. म्हणजे किती सालचं आहे सर? ही साधारण 95 सालची गोष्ट. 95 सॉरी 2099 ते 2000. तेव्हा टर्नओव्हर जरा काय होता कंपनीचा? साधारण एक 10 कोटीच्या आसपास होता. आणि बाबा सांगत होते आधी की एक्साईज मध्ये जाऊ नको, कारण त्यांचा एक मित्र होता की एक्साईजवाले फार वाईट असतात. पण मी म्हटलं धंदा वाढवायचा, कारण स्मॉल स्केलचं एक काय तो असतं, स्मॉलच राहायचं, म्हणजे अजिबात मोठं व्हायचंच नाही. असं काही लोकांचं स्वप्न असतं, माझं स्वप्नच नव्हतं तसं. म्हणजे मी स्वप्न पाहिलं की नाही आता कन्झ्युमर प्रोडक्टमध्ये म्हणजे आम्हाला डायरेक्ट हिंदुस्तान लिव्हर, कोलगेट या होत्या, गोदरेज ह्याच कंपन्या दिसत होत्या. तर हे स्मॉल स्केलमध्ये राहिलं तर होणार कसं आहे? आणि मग ते वाटायला लागलं अरे बाबा म्हणत होते खरंच होतं, उगाच ते एक्साईजच्या लफड्यात पडलो. मग टर्नओव्हर रिस्ट्रिक्ट करायचा किंवा 2 नंबरचा धंदा करायचा, पण ते मान्य नव्हतं. आणि मग तुम्हाला सांगतो की आई वडिलांना आपण सांगू शकतो. आणि एवढी भीती वाटायला लागली मला की आता हे गाडं चालवायचं कसं, पैसे म्हणजे प्रोडक्शन धड होऊ शकत नाही. तिथे ते स्ट्राईक करून बसलेले आहेत लोक, ते सांगतात की आम्हाला पगार वाढवून द्या तरच हे होणार. इकडे तो एक्साईजचा माणूस बसला आहे. तर म्हणजे मला तर असं, मला तिथे माझी केबिन होती आणि सगळे बाहेर लोक बसायचे. तर मला असं हे म्हणजे मानसिक ज्याला आपण म्हणून अस्वस्थता अशी एक विचित्र वाटायला लागली. आणि कॉन्फिडन्स जायची वेळ आली की बाबा हे काय खरं नाही आणि हा धंदा बिंदा काही नको, बस झालं. कारण एक छोटी गाडी होती, घर बिर होतं, कशासाठी आपण करतो हे, काय उगाच म्हणजे आपण काय वेडे होत का वगैरे, असं काय काय आतूनच विचार यायला लागले एक निगेटिव्ह. आपल्याला आपण सगळं सुखी होत आणि आपण उगाच धंदा काहीतरी वाढवतोय. मला करायचं तरी काय नेमकं, एक फॅक्टरीची 10 फॅक्टरी झाल्या तर मी काय करणार आहे? आणि मी माझ्या भावाला, आणि माझं ब्लड प्रेशर वगैरे पण वाढलं. आणि मी म्हणजे असं मला काहीतरी वेगळंच व्हायला लागलं. तर चेक केलं तर म्हणून तुझं ब्लड प्रेशर खूप वाढलं आहे, म्हणजे बीपीचा त्रास तुला होतोय. आणि तुझं काय म्हणे ही मॅच्युरिटीची फेज तुझ्या आयुष्यात, तेव्हा मी काहीतरी 32-33 वर्षाचं होतं, तुझ्याकडे खूप अलीकडे आली. हे लोक रिटायरमेंटच्या वेळेला लोकांना होतं, हे तुला आत्ताच झालंय म्हणाला तो. आणि मॅच्युरिटी फेज असा शब्द असा त्याने शब्द काहीतरी वापरला, मला काही कळलंच नाही काय म्हणतात वगैरे. सगळं सायकोलॉजिस्ट कोण असतील त्यांना कदाचित. तर ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठेतरी फेज येते. आणि मी परत मित्रांकडे जायला लागलो, नातेवाईकांकडे, परत शाखेत कुठेही माझं मन रमेना. आणि मला असं वाटलं की आमच्या घरात देवादिकांचं पण खूप होतं. मी म्हटलं की आता काय नाही, विष्णू सहस्त्रनाम आपण 3दा म्हणायचं रोज. आणि त्याच्यातून मला थोडंसं अथर्वशीर्ष, विष्णू सहस्त्रनाम, म्हणजे रामरक्षा, हनुमान, मारुती स्तोत्र, पण कुठेतरी त्या गोष्टीने मला शांतता मिळत होती. आणि मग मला लक्षात आलं की काहीतरी कुठेतरी कमी आहे आपल्याला, जे आतून एक ताकद पाहिजे की येस एवढी सगळी लढाई आल्या. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देणं ठीक आहे, शिवाजी महाराज एकटे असे होते की पोर्तुगीज, इंग्रज, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही आणि औरंगजेब एका वेळी लढलेला, जगामध्ये 8 शहायांशी लढलेला एकमेव माणूस, आणि जीवाशी सतत खेळ. ती पण एक प्रेरणा होती की अरे आपल्याला तर काय एवढं काय जीवाशी काय आलेलं नाहीये की आपण काय एवढं गांगरून जातो. मग त्याला असं केलं की नाही, आध्यात्मिक काहीतरी एक बळ पाहिजे. आणि मग सनातन संस्थेची त्यावेळी मला ओळख झाली. आणि मग त्यांनी जी काय साधना सांगितली, नाम वगैरे, मग खरं त्या गोष्टी सगळ्या कळा. आणि मग तिथे कुठेतरी एक कॉन्फिडन्स हळूहळू परत यायला लागला माझा. त्यामुळे प्रत्येकाला आपण कुठेतरी उद्योग करत असताना, म्हणजे हे काही अंधश्रद्धा वगैरे अजिबात नाही आहे. ही प्युअरली आपण एखादं नाम घेतल्यानंतर, रामाचं नाम घेत आहे, मारुतीचं घेत आहे, त्याच्याशी एकरूप, आणि तो मला शक्ती देतोय, त्याच्याकडनं मला शक्ती येते आहे आणि माझा आत्मविश्वास वाढतोय. रामाचे गुण, कृष्णाचे गुण माझ्यामध्ये येत आहेत, अशा प्रकारे नाम घेतलं पाहिजे. बरं ते काय करतात, श्रीराम जयराम जय जयराम करतात, ते दुसरीकडे कुठेतरी लक्ष असतं. तर म्हणजे किंवा हे मला मिळते, हे मला मिळते, काय ते सांगितलं कोणतरी म्हणून आपण, माझं काहीच होत नाही आहे, ते लोकांना काय ते त्यांना साक्षात्कार झाला, ह्याला तो खोटं पण बोलत असतील. आपल्याला तो दुसरे विचार नाहीसे होणं, रामाच्याकडे किंवा त्या कृष्णाकडे एकाग्रतेनं बघणं, त्याचे गुण माझ्यात येतात आणि माझ्या पाठीशी तो आहे, आणि ही संकट माझी तू घालव बाबा. करा प्रार्थना, काही नाही, प्रार्थनेमध्ये जेवढी शक्ती आहे तेवढी दुसऱ्या कशातच नाही.
आणि आपलं काम झाल्यानंतर शहराला कृतज्ञता व्यक्त करणं. ही कृतज्ञता तर आपण सगळ्यांचीच व्यक्त केली पाहिजे, प्रत्येक कामगाराची, प्रत्येक वस्तूची. आणि मग तिथून माझा तो टर्निंग पॉईंट होता. आणि मग एक एक समस्येवरती आमचे वकील होते, दुसरी आमची बडोद्याला तिकडनं आम्ही सप्लाय केला आणि युनियनच्या लोकांनी सांगितलं की आम्हाला युनियन नको, ह्याचे पैसे किती ते बोला. डायरेक्ट त्यांना विचारलं, मला युनियन भाटगड नको, तुमचे पैसे किती ते बोला. कारण 4 युनियन केले त्यांनी. त्याच्यानंतर तिकडे जे डुप्लिकेट होतं आम्ही याच्यामध्ये म्हणजे हायकोर्टामध्ये रिट पिटिशन फाईल केली आणि फर्स्ट टाईम त्या हायकोर्टामधल्या त्यांनी त्या असिस्टंट कमिशनरला बोलवलं की यांचे 5 लाख तुम्ही माल सगळा त्यांनी फॅक्टरी बंद करून टाकलेल्या आणि ड्युटी होती 20,000 रुपये. आम्ही म्हटलं आम्ही कोर्टात 20,000 रुपये भरतो. त्यांनी सांगितलं आत्ताच्या आत्ता यांचा माल सोडून द्या, ती केस तुम्ही करत राहा. पण हे ज्ञान घेतलं, त्याच्यावरती आम्ही ती मात केली आणि तिकडनं ती फॅक्टरी त्यात भजन करत बसलेले होते कामगार. आम्ही बडोद्यातनं सगळा सप्लाय आम्ही चालू ठेवलेला होता. त्यामुळे एका ठिकाणी सगळं मॅन्युफॅक्चरिंग युनिट ठेवू नका, हा वकिलांचा सल्ला आमच्या उपयोगी पडला. आणि कायदेशीर जे हे होते की त्या एक्साईजचं पूर्ण स्टडी करून, कारण त्यावेळी क्लबिंग केलं होतं. आमची 4 युनिट्स होती. ते स्मॉल स्केलचं लफडं होतं ना की ते टर्नओव्हर 1 कोटीच्या पुढे जाता कामा नाही आहे, मग 4 युनिट करा. ते एक्साईजच्या लोकांना माहिती असतं तुम्ही काय करता. मी कायद्यातली पळवाट सरकारनेच ठेवलेली, पण ते काय चुका होतात, आपले लोक करतात. मग त्या सगळ्या प्रश्नांमधनं बाहेर आलो आणि मग एक वेगळ्या अनुभवातनं आणि वेगळ्या ह्याच्यातनं आपण परमेश्वरी शक्ती, जर का आपण म्हणतो की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, पण त्याची अनुभूती खरोखरच मला आली. तुम्ही पण नक्की काहीतरी जे आहे त्यात, आणि त्यात ताकद आहे. म्हणजे आत्मा, आणि आत्मा म्हणजे परमेश्वरी अंश हा आपल्यामध्ये आहे. आणि याचं नामाने आपण जर का अनुभूती घेतली, तुम्ही जगातल्या कुठल्याही संकटाशी तुम्ही तोंड देऊ शकता, कारण परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे सर्व शक्तिमानता, सर्वज्ञता आणि सर्व व्यापकत्व हे परमेश्वराचे 3 गुण आहेत. हे 3 गुणांचा माणूस आपल्या पाठीशी आहे, तर कोणाला आपण ही करायची, तुम्हाला सुचवणार आहे तो. शिवाजी महाराज जसं सुचवलं, किंवा ह्याच्याहून पन्हाळ्याहून विशाळगडाकडे जा, आग्र्याहून सूट, तुम्हाला पण सांगणार आहे ना तो की सुटा, कसे सुटा. तुम्ही विचार केलात की तुम्हाला मार्ग मिळणार आहे तो. मात्र ते बरोबर आपलं गट फिलिंगवरती करून आपण सांगितलं पाहिजे की नाही, हा मार्ग आपण अवलंबायचा आहे. कारण डिसिजन देणं फार महत्त्वाचं असते आपल्या टीमला. कुठेही तुम्ही तुमच्यापाशी येऊन सगळे प्रश्न थांबणार आहेत. आणि तुम्हाला असं नाही की तुम्ही सांगा जास्त असतं, मी उद्या सांगतो, पण तुम्हाला डिसिजन दिलाच पाहिजे तो. आणि डिसिजन घेणं हे, आणि त्याचं पुस्तक पण झालं, डिसिजन ट्रॅप नावाचं पुस्तक आहे. आपण डिसिजनमध्ये कसे अडकतो, तर सतत डिसिजन घेतल्या पाहिजे. थोडंसं चुकला तरी चालेल, परफेक्ट डिसिजन कुठलाच असतं, त्याच्यापेक्षा एखादा परफेक्ट कुठेतरी सांगू शकतो. पण असलेल्या सिच्युएशनला, असलेल्या रिसोर्सेसमध्ये अतिउत्तम डिसिजन आणि घेणं वेळेच्या ह्याच्यामध्ये, हे मला असं वाटतं खूप आवश्यक आहे. क्या बात आहे. मला असं वाटतं मगाशी अस्मिता मॅडमने इकडे एक सुविचार सांगितला होता की यशस्वी माणूस यशस्वी त्याने काय अचीव केलेलं आहे ह्याच्यावरनं ठरत नाही, तर त्याने त्याच्या आयुष्यामध्ये किती अडथळे पार केलेले आहेत त्याच्यावरनं तो ठरतो. आणि मला असं वाटतं आज पितांबरीचं जे यश आहे, हे गेल्या 20 वर्षामध्ये तुम्ही जेवढे अडथळे पार केलेले आहेत त्याच्यामुळे हे यश आहे. आय थिंक मला असं वाटतं या अडथळे पार करण्याच्या या फायटिंग स्पिरिटसाठी सरांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. सर, अशी कोणती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला तुम्ही रोल मॉडेल मानता किंवा आदर्श व्यक्ती, आणि त्या व्यक्तिमत्वाकडून सतत तुम्हाला प्रेरणा मिळत असते? एका उदाहरणाने जर मला तुम्ही जर सांगू शकाल. ते छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. म्हणजे त्यांचं एकंदर सगळं ते जीवनपट आहे त्यांचा, की अगदी जिजाबाईने अगदी पहिल्यांदा त्यांना जो दम मारला की ते बंगळूरला गेले होते, तिथे त्या ह्याचं तमाशा बघायला गेले होते, तिथपासून ते अगदी त्यांचं सगळ्या जे काही त्यांच्या युद्ध त्यांचं आहे. कारण हे जे नाही स्वातंत्र्याचं युद्ध आहे, म्हणजे उद्योजकता आहे नाही, ही तुमचा भाऊ आणि तुम्ही तुमचे म्हणजे वडील जरी होते ना, नंतर मला लक्षात आलं की नंतर माझी आणि वडिलांची पण एक प्रकारची कॉम्पिटिशन चालू होती. म्हणजे आता तुम्हाला प्रकटपणे सांगायला हरकत, हे संघर्ष सतत चालू असतात. आणि तुम्ही प्रत्येकाने जर का बघितलं तुमचा पार्टनर, आणि ही ताकद असते एक प्रकारची. म्हणजे कोर टीम म्हटली ना, तरी आता मी कोर टीमना आता छडी मारतो त्यांना, ते परत छडी मारतात. म्हणजे चांगलं आहे एक प्रकारची, जे लढाई करत करत आपण शिकत जातोय. तुम्ही बघा की आपलं बुद्धिचातुर्य, आपले जे काही आयडियाज असतात, याचं एक प्रकारचं ते छोट्या छोट्या आपल्या लढायात चालू असतात. आणि हे स्वातंत्र्यासाठीच एक लढाई आहे तुमची. तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य हवं असेल तर तुम्ही अजून चांगल्या प्रकारचे डिसिजन, चांगल्या प्रकारचं कर्तृत्व हे तुम्ही दाखवलं पाहिजे. तर सतत ज्ञान घेत राहणं, सतत आपल्या तलवारी, स्किल्स, तुमची जी टूल्स ही सतत शिकत जाऊन ती वापरणं, आणि अशा काही प्रकारे तुम्ही वापरणं. आणि शिवाजी महाराजांचं जे अनेक होते की वक्तशीरपणा होता,
अत्यंत धूर्त होते ते. हा मराठी लोकांना आपलं धूर्त हा शब्द, आपण साधे भोळे वगैरे अजिबात सोडून द्या. साधा भोळा कोण नाही, उद्योजक अजिबात साधा भोळा नसतो. असाल तर स्वतः बदलून टाका की मी उद्यापासून भोळेपणाने काही करणार नाही. सर एखादं उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांनी वापरलेलं तत्व तुम्ही बिझनेसमध्ये एखादी अडचण किंवा एक स्ट्रॅटेजी वापरली. शत्रूला त्यांनी जसं की आपण म्हणतो की युद्धात आणि प्रेमामध्ये की त्याला काही हे नाही, देर इज नो रूल. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. उद्योगामध्ये पण तसंच आहे. तो जर का बेकायदेशीरपणे एखादं काही करत असेल तर जसं शिवाजी महाराजांनी तुझा सूड उगवण्यासाठी तो जसा अफजल खान निघाला आणि त्याला आणून त्याला जसा प्रताप गडावरती त्याला मारला आणि छत्रपती जिजाबाईंनी सांगितलं होतं की तुझ्या भावाचा सूड तुला घ्यायचा आहे. तसंच हे डुप्लिकेटर्स आमचे जे काही आहेत, म्हणजे डुप्लिकेटर्स हे चांगले असतात. कारण ते आम्ही म्हणतो की सचिनची नक्कल होते, अमिताभ बच्चनची नक्कल होते, तशी पितांबरीची नक्कल होते. म्हणजे जे चालतं त्याची नक्कल होते हे लक्षात घेतलं पाहिजे. तर तुम्ही पहिल्यांदा आपल्याला काय वाटतं की तो डुप्लिकेटर आहे तर असलं पाहिजे की तो करतो म्हणजे ते चांगलं आहे. पण त्यांनी काय केलं, गुजरातमध्ये त्यांनी डुप्लिकेट एक पावडर बनवली आणि आम्हाला गुजरातमध्ये जाऊन त्याच्यावरती केस करायला लागणार होती. तर त्यांनी काय केलं, तुम्ही महाराष्ट्रामध्ये तो विकत असला पाहिजे आणि तुम्ही मग केस करू शकता. तर तिकडे शिवाजी महाराज तत्व काय होतं, त्याला आपल्या परिसरात येऊन लढाई केली पाहिजे आपण आणि त्याला, कारण आपलं कमीत कमी सैन्य किंवा आपला खर्च होणार आहे, त्याला इकडे आणणं, आपल्या गोटात आणून त्याला ठार मारणं असं तुम्हाला करायला पाहिजे. तर मग आम्ही त्याला आता कसं करणार त्याला, मग आम्ही एका डमी एजंट उभा केला. डमी एजंट त्याला सांगितलं तू त्याच्या प्रॉडक्टची एजन्सी घे. त्याने एजन्सी घेतली, एक डमी दुकानदार केला, त्याला सांगितलं तुला काय प्रॉब्लेम होणार नाही. मग त्याने आम्हाला बिल दिलं. मग ते बिल आम्ही त्याचं, आणि त्या कांबेरी नाव म्हणजे पितांबरी आहे ना, कांबेरी आणि स्पेलिंग बिलिंग तसंच दिसतं, म्हणजे पितांबरी नावाने नाही, असं वेगळं की तसंच दिसणारं वगैरे सगळं, गोल्डन पाऊच वगैरे सगळं. लोकांना कळणार, घरी आल्यानंतर कळणार. ते लोक सांगत अहो तुमच्या या पावडरने हल्ली भांडं निघत नाही. आम्ही म्हणतो जरा पुढी दाखवा. अहो आम्हाला कळलंच नाही, तशीच दिसते पण कांबेरी आहे ही. तांबेरी काय 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 नाव आहे एकदम. मग त्याचं बिल आम्ही घेतलं त्याला आणि त्या दुकानदारावरती केस केली आणि मग त्या मार्गाने आम्ही त्या मालक कोण आहे असं त्याच्यावरती केस करून ठाणे कोर्टामध्ये सिव्हिल आणि क्रिमिनल अशा दोन्ही केसेस त्याच्यावरती त्याला हे केल्या. प्रचंड त्याला खर्च करायला लागला आणि मग तो कॉम्प्रोमाइज झाला आणि त्यांनी सगळे पैसे देऊन सांगितलं मी हे बंद करतो म्हणून. म्हणजे आपल्याला कधी कधी तो जर का एखादा शत्रू जर का तो आपल्याला त्रास देतोय तर ह्या कधी तो आपल्या असं म्हणत आहे का म्हणे अरे आपण काहीतरी बेकायदेशीर करतोय की त्याला आम्ही केलं होतं की आम्ही त्याला दुसरा डमी एजंट उभा केला पण बेकायदेशीर काहीच नव्हतं. तो एजंट त्यांनी एजन्सी मागितली, दुकानदारांनी माल ठेवला, इथे डुप्लिकेट मालाला आम्ही त्याच्यावरती केस केली. त्यामुळे लिगल ह्याचा सुद्धा अर्थ आपण नीट समजून घेतले पाहिजेत. शत्रू आहे ना त्याला साम दाम दंड भेद काही त्याच्यामध्ये तुम्ही जर का दयामाया दाखव. आणि हे जो क्षात्रधर्म आहे ना हा मैदानातला तुमच्याकडे की नाही, शत्रू म्हणजे तो संपलाच पाहिजे. तो पण आणि मी पण ही भानगड नाही, तो किंवा मी आणि मीच. So bottom line is everything is fair in love, war and business. Fantastic. खूप स्ट्रॉंग मेसेज दिलात सर. आणि आपण जो व्यवसाय करतोय दॅट कम्स इन FMCG मार्केट आणि FMCG मध्ये प्रचंड कॉम्पिटिशन आहे आणि या कॉम्पिटिशनचा मला अनुभव पितांबरी बरोबर जेव्हा ट्रेनिंग प्रोग्राम चालू होता माझा तेव्हा सुद्धा मी बघितलं. तर जसं तुम्ही सांगितलं कांबेरी तसं मी सुवर्णा आणि पितेरी वगैरे अशा सगळ्या डुप्लिकेट प्रोडक्ट्स बघितल्या होत्या. पण नॉट ओनली डुप्लिकेट प्रोडक्ट्स, मला असं वाटतं की वी आर हॅव्हिंग कॉम्पिटिशन विथ स्टॉलवर्ड्स इन द इंडस्ट्री लाईक हिंदुस्तान लिव्हर आणि जसे तुम्ही नावं मला सांगितली. सो यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करणं प्लस डुप्लिकेट प्रोडक्ट्सना नेस्तनाबूत करणं, व्यवसायामध्ये तग धरून राहणं आणि त्याचबरोबर व्यवसायाची वृद्धी देखील करणं. सो हे सगळं आव्हान जे आहे हे यशस्वीपणे तुम्ही कसं तुम्ही स्वीकारलं किंवा पेललत? एकतर सतत आपला आकार वाढवत नेणं म्हणजे ग्रोथ जी आहे तर ग्रोथ हा एक महत्त्वाचा आहे. आणि सेल्स ग्रोथ आणि आमचं एक हे आहे ते मला नेहमी ते असं वाटतं की बाबा म्हणतात की बाबा म्हणायचं म्हणजे की किती धंदा वाढला असं विचारायचं आहे आणि मग ते विचारायचं की याच्यामध्ये हमाली किती आहे आणि प्रत्यक्ष काय म्हणजे कळायचंच नाही. म्हणजे नुसता ग्रोथ म्हणजे हमाली, प्रॉफिट नसेल म्हणजे विदाउट प्रॉफिट बिझनेस इज हमाली आणि प्रॉफिट मिळत असेल तर तुम्ही धंदा करा. बिझनेस इज प्रॉफिट हे आधी पहिलं इक्वेशन डोक्यामध्ये पाहिजे. तर प्रॉफिटमध्येच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता.
आणि तो प्रॉफिट वाढवत जाणं आणि ग्रोथ वाढत जाणं. तर 25% तरी प्रत्येक वर्षी आपला ग्रोथ व्हायला पाहिजे. तर कुठे जर का तुमचा कमी होत असेल आणि प्रॉफिट जर का तुमचा कुठे 10% पेक्षा, म्हणजे FMCGमध्ये 10% प्रॉफिट असतं, खूप प्रॉफिट मार्जिन नसतात, कारण मास याचं तुमचं प्रोडक्ट असतात आणि कोणी कोणी कॉम्पिटिटर्सचं ते स्कीम्स वगैरे दिल्या, तर तुम्हाला ते स्कीम तुम्हाला पण वाढवायला लागतात. तर याच्यासाठी हे जे ग्रोथ आहे आणि निरनिळा एरिया तुम्ही कव्हर करत जाणं, त्या टीम वाढवणं, ह्याला अत्यंत महत्त्व असतं. आणि मला असं वाटतं की जो उद्योजक आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कदाचित या सेशनमध्ये असेल की स्वप्न मोठं बघितलं पाहिजे, थिंक बिग, ड्रीम बिग. आणि त्यासाठी मोठी मोठी आव्हानं, म्हणजे बँकर्सपासून मग कोर टीम तुमची आहे, आणि मग ते एक मॉडेल घेणं की पुढच्या वर्षी ते बिझनेस मॉडेल आणि त्या सगळ्यांसमोर ठेवणं. 2 दिवस तुम्ही बाहेर जा, हॉटेलमध्ये जा. आम्ही दरवर्षी दर 3 महिन्यातनं असे बाहेर जातो आणि क्वार्टरली जे काही रिझल्ट झालेत शांतपणे, म्हणजे सारखे फोन येत आहेत, मिटिंग आहे, भानगड नाही. दापोलीला जा, कोल्हापूरला पन्हाळगडावरती जा, असं कुठेतरी जाऊन शांतपणे बघितलं पाहिजे. आणि तो ग्रोथसाठी आपल्याला काय काय आयडियाज आहेत त्या बघितल्या पाहिजेत. आणि मला असं वाटतं उद्योजक आणि त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश असे तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये यायला पाहिजेत. तर ब्रह्मा म्हणजे इनोव्हेशन आणि क्रिएशन. तर तुम्ही स्वतः आणि एक क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये आली पाहिजे. मग तुम्ही दुसऱ्या तुमच्या जे का कोर टीममध्ये पण तुम्ही आणा. पण क्रिएट करणं, नवीन आयडियाज तुम्ही आणणं, ते ब्रह्मदेवाचं काम आहे. ते आपल्याला कुठेतरी करता आलं पाहिजे. त्यामुळे लॅटरल थिंकिंग असेल, मग अगदी तो CK प्रल्हाद, जे कोण मॅनेजमेंट गुरु आहेत त्यांनी काय काय जे ब्रेन स्टॉर्मिंग सेशन्स असतील सगळं करा. विष्णू म्हणजे वाढवणं, पालनपोषण करणं किंवा ग्रोथ करणं, हे विष्णूचं काम आहे. आणि चेंज म्हणजे शिवाचं काम आहे ते नष्ट करणं. ते म्हणतात ना की कॅनबलायझिंग म्हणतात, की आपलं प्रोडक्ट खाल्लं पाहिजे आपण. नाश झाल्याशिवाय दुसरं निर्माण होत नाही. तर किंवा जे चुकीचे लोक आहेत त्यांचा नाश केला पाहिजे. अजून नवीन आयडिया, म्हणजे आपली पुढची आयडिया आली तर ते दुसरं, आपण जर 10वीत गेलो तर आपण शाळा आवडली म्हणून शाळेत पोहोचून राहत नाही, कॉलेजमध्ये जातो आपण, तसं आपण केलं पाहिजे. कॉलेजमधनं मग बाहेर जातो, ते आवडलं तरी काळाप्रमाणे पुढे जात राहायला पाहिजे. तर उद्योजक जर का असेल त्याने ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही हे ठेवले पाहिजे. ते जे गोष्टी करतात त्याच्यापेक्षा इनोव्हेटिव्हली कमी खर्चामध्ये चांगल्या गोष्टी आपल्याला कशा करता येतील, ऑटोमेशन कसं करता येईल, असं आपण सतत बघत गेलं तर स्पर्धा जी असते ती कधी कधी त्यांचा आकार हा सुद्धा त्यांना एक राक्षसाचा असतं ना, की राक्षसाचा भोग त्या बचत जात नाही. आपण कधी छोटे पण असलं पाहिजे. म्हणजे शिवाजी महाराजांचं परत उदाहरण की ते सह्याद्रीच्या कडेकपारीत त्यांचे हत्ती बित्ती येऊ शकत नव्हते, तर स्ट्रॅटेजिक सुरुवातीला आणि मग बाजीराव आल्यानंतर त्या मैदानामध्ये पण लढाई करायला लागले आणि मग अत्यंत जलद हालचाली करणं. पहिल्या बाजीरावाचं होतं की तो घोड्यावरनं तो खात वगैरे तो जाते जायचे आणि निजामाची जी त्यांनी पहिली लढाई जिंकली तो त्या वेळेच्या ह्याच्यात की तो आधी त्या ठिकाणी पोहोचले. तर हे सगळे नियम आहेत की ऑटोमेशन आहे, टाइम मॅनेजमेंट आहे, कॉस्ट कटिंग आहे. आणि मग आम्हाला माहिती होतं तसं बद्दीमध्ये एक्साईज नाही, इन्कम टॅक्स नाही 10 वर्ष. मग आपण बद्दीत जाऊन फॅक्टरी लावली पाहिजे आपली, म्हणजे ज्याचा खर्च आपले कमी होतील. हे सतत आपण या सेमिनारला जाणं, निरनिराळे मॅनेजमेंटचे काही प्रोग्राम्स अटेंड करणं, कन्सल्टंट घेणं. पण कन्सल्टंटचं सुद्धा हे बघा की तुम्ही मानसिक कमकुवत असाल तर कन्सल्टंट कायम नको राहायला आपल्याकडे. कन्सल्टंटचा बाणगुळ होता का म्हणे, कन्सल्टन्सी दिली की विषय संपला, 3 महिन्याचं कन्सल्टन्सी, पुढे कन्सल्टन्सी नको. आपल्याला काय पाहिजे ते मिळालं, पुढे चला दुसरा कन्सल्टंट घ्या. अजिबात मानसिक कमकुवत न राहता सातत्याने घेतलेले डिसिजन हे जर का आपण महिन्याला आपण बघत गेलो तर आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारची यशस्वीता मिळू शकते. आणि मग ते किती समोरचा किती मोठा असू दे. मग स्ट्रॅटेजिक आपण बघतो की छोट्या कंपन्यासुद्धा आता बाहेरच्या कंपन्या विकत घेत आहेत. व्हेंचर कॅपिटल असतील, बँका असतील, यांच्या माध्यमातून आपण अशा काही मोठ्या ॲक्विजिशन किंवा आपण पुढच्या काळामध्ये करू. पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की पितांबरी बद्दल मला एक प्रकर्षाने जाणवलं की नॉट ओन्ली आतापर्यंतचा व्याप वाढला आहे 20 वर्षांमध्ये, पण हे सगळं होत असताना सामाजिक कार्यामध्ये देखील तेवढंच तुमचं योगदान होत होतं. एवढा मोठा व्यवसाय सांभाळायचा, तो वाढवायचा, असं करत असताना समाजाला सुद्धा भरपूर योगदान द्यायचं. त्यामागे काय प्रेरणा आहे सर? सिंपल गोष्ट आहे की एक अध्यात्माचाच किंवा आपण व्यवहाराचा नियम घ्या की आपण जेवढं देतो त्याच्या 10 पट आपल्याला मिळतं. कर्माचा सिद्धांत आहे तो. जेव्हा सिद्धांत मला कळला की आपण हिंदू सगळे मागच्या जन्मीवरती आपण विश्वास ठेवतो, तर जसं कर्म तसं फळ. तर साधा नियम आपण केला की मी जर का जास्त दिलं तर मला जास्त मिळणार आहे. आपण लाथ मारली तर तेवढा दरवाजा आपल्याला लाथ मारतो. मग तुम्ही जर का प्रार्थना केली तर लोक तुम्हाला त्याचं भरभरून देतात. आणि कसं आहे की आपला आजूबाजू समाज म्हणजे अपेक्षा असतात की हे एवढा यांना मिळतोय. मी आपण प्रत्येक गोष्ट म्हणजे एक पितांबरी घेतली, पण त्यांनी पितांबरीच काय घ्यायची
क्लेन्स तो घेतोय, मग त्यांनी त्याला डिटर्जंट पावडरला त्याला दुसरे पण आहेत ना, की इतर ब्रँड पण आहेत. तर ती जी एक आहे की एक PR ॲक्टिव्हिटी पण आपल्याला करायला मिळते, की आपण ज्या जाहिरातीवरती खर्च करतो, दोन ह्याच्यात स्वार्थ आणि परमार्थ हा सतत साधत जर का आपण गेलं, तर आपण जी मदत करतो त्याच्यातनं वृत्तपत्राचे लोक तुमचे वर्तमानपत्राचे मॅगझिनचे लोक तुमच्याबद्दल लिहितात आणि आपण सांगितलेल्या गोष्टीपेक्षा दुसऱ्या आपल्याबद्दल चांगलं बोलला तर त्याचं समाज मनावरती चांगला परिणाम होतो. त्यामुळे आणि आपल्याला कलागुणांसाठी त्याच्यातनं आपल्याला अनेक गोष्टी चांगले लोक भेटतात, की आमच्याकडे हे ज्ञान आहे, आमच्याकडे ते ज्ञान आहे. ते कन्झ्युमर तुम्हाला स्वतःहून भेटतात, त्यांच्या आवडीनिवडी सांगतात, काय काय आपले दोष असतील की हे प्रोडक्ट तुमचं बरोबर नाही, तर एवढ्या लोकांपर्यंत तुम्ही कसे पोहोचणार आहात, तुम्हाला डायरेक्ट 1 to 1 फीडबॅक कसे मिळणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आणि समाज आपल्या कुटुंबाचं स्वास्थ्य चांगलं तर आपण चांगलं, आपल्या सोसायटी चांगली तर आपण चांगलं, समाज चांगला तर आपण चांगलं, देश चांगला तर आपण चांगलं. आपला जो काही एक आपण फिक्स बजेट ठेवतो आम्ही की दर महिन्याला, आणि बाबांनी सवय आमच्या लावली की बँकेमध्ये ते 1% प्रॉफिटमधला सामाजिक कार्यासाठी खर्च करायचे. समाज टिकला तर आपण बघतो की आपण कपडे लागते हे सगळ्या वस्तू आहेत ते कोणीतरी बनवलेलं आहे, हे सगळं जे काय आपल्या अवतीभोवती कोणीतरी दिलेलं आहे, निसर्गाने दिलेलं आहे, मग त्याचं ऋण आहे कुठेतरी आणि ते अंशतः फेडण्याचा आपण खरोखर प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि ती बांधिलकी आम्ही सतत जपत आलो. आणि आम्ही देऊ शकत नसू तर आम्ही पत्र पाठवतो. बऱ्याचदा काय होतं, ते असं कार्टून दाखवतात की बाहेर कुत्रे भुंकत असतात पहिल्या चित्रात आणि माणूस आत झोपलेला असतो, दुसऱ्या चित्रामध्ये तो बाहेर येऊन बघतो, एक पाव टाकतो, आत जाऊन झोपतो, नंतर 100 कुत्रे तो येतो जमलेले असतात. म्हणजे आपल्याला काय भीती वाटते की आपण दिल्याने अजून लोक येतील आणि माझे सगळे पैसे संपून जातील. तर तुम्ही एकदा नियम केलेत की माझं एवढंच बजेट आहे, त्याचे हे नियम आहेत, त्या बजेटमध्ये त्यांनी प्रॉपर सगळे ॲप्लिकेशन वगैरे दिलेत की नाही, आणि देऊ शकत नसतो तर प्रामाणिकपणे सांगायचं ह्या महिन्याला बजेट नाही आहे, प्रामाणिकपणे पुढच्या वेळेला त्यांना मदत करणं. त्याचं लिमिट 10,000पेक्षा आम्ही एका कार्यक्रमाला देणार नाही, आमचा बॅनर लावला पाहिजे, आमच्याबद्दल काही बोललं पाहिजे, आमचा कोण माणूस असेल तर त्याला 4 शब्द बोलायला दिले पाहिजेत. या नियमाप्रमाणे चालू राहिलं तर कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही, काही हे होत नाही. आणि समाजामध्ये अत्यंत पितांबरीबद्दल तुम्ही जर का कुठे ठाण्यामध्ये किंवा परिसरामध्ये कोणालाही केलं तर सामाजिक भान असल्याने कोणालाही, छोट्या लोकांना मोठ्या लोकांना सगळेच अवॉर्डची फंक्शन आणि लाखो रुपये उधळणारे आणि त्याचा मार्केटिंग करणारे लोक खूप आहेत. पण काही आम्ही असं बजेट आहे की मला त्यातनं काहीही सेल नको आहे. माझं अत्यंत प्रामाणिक असं आहे की व्यक्तिमत्व घडवणं, कलाकार पुढे येणं, की ज्यांना काही त्यांना स्टेज नाही आहे, त्यांना काही अशा लोकांसाठी, किंवा कर्णबधीर असतील मुलं किंवा ज्या अपंग आहेत, किंवा ह्या सगळ्यासाठी की ज्याच्यातून अजिबात सेल नाही. कारण 1+1 नाही होत. आपण किती म्हटलं तरी परमेश्वरी किंवा ह्या सगळ्या लोकांची एक प्रकारची भावना ती आपल्याबद्दलची चांगली असते, म्हणून कुठेतरी हे सगळं होत असतं. हे देवाणघेवाण असं हे नाही मी दिलं आणि तू घेतलं आणि हिशोब फिटला असं कधीच होत नाही. तर तो असा जो हिशोब आहे तो तुम्ही तुमच्या ह्याच्यात करून बघा. मला नक्की खात्री आहे की तुम्हाला 1 पाऊल तुम्ही पुढे गेलात तर ते लोक 10 पावलं पुढे येतील. तुम्ही 1 रुपया दिलात तर तुम्हाला देव 10 रुपये देईल. क्या बात आहे. सो असं म्हटलं जातं की गिव्ह द वर्ल्ड द बेस्ट यू हॅव अँड बेस्ट विल कम बॅक टू यू. सर, शेवटचा प्रश्न. आता गेल्या 20-25 वर्षाचा पितांबरीचा जो प्रवास आहे आम्हाला बरंच काही शिकवून गेला आहे आणि बरंच काही साध्य झालं आहे. आम्हाला आता सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल की पितांबरीचे पुढचं उद्दिष्ट काय आणि आम्ही पितांबरीकडनं आता पुढे काय अपेक्षित करावं. कुठेतरी एक असा झटका बसायला लागतो. म्हणजे मला आठवतं की एकदा मराठी मित्रमंडळाचा एक कार्यक्रम होता आणि तिथे बक्षीस समारंभ होता आणि तिथे आपले मनोहर जोशी लोकसभेचे अवजड उद्योग मंत्री होते आणि त्यांनी प्रश्न विचारला की मराठी लोक काय, आपण काय जरा काहीतरी केलं की आपण फार उड्या मारतो. त्यांनी सांगितलं की ज्यांचा बिझनेस 100 कोटी अशा लोकांनी हात वरती करा. सगळं कचाकच भरलेलं होतं. 2 किंवा 3 हात वरती झाले. आमचा टर्नओव्हर त्यावेळी 10 कोटी होता. मी ठरवलं की आपण 100 कोटी उद्दिष्ट घ्यायचं. मग तुमचं जसं 5 पट आहे तसं 10 पट, अर्थात एका महिन्यात किंवा याच्यात नाही, तर 100 कोटी. काही नाही, मला काही माहीत नव्हतं आपण 100 कोटी हा आकडा कुठून आला. त्यांनी प्रश्न विचारला, 100 कोटी असलेले तेच मी उद्योजक मानतो, बाकीचे उद्योजक बरे काय दम नाही त्यांच्यामध्ये. म्हणजे त्यांनी मुद्दामून चिडवण्यासाठी ते केलं होतं की अरे तुम्ही छोटे छोटे झाला तर तुम्हाला केवढा अभिमान वाटतो आणि काय तुम्ही काहीतरी मोठे स्वर्गाला 2 बोटं लागली अशासारखं करता. तर तिथे तो पहिला की 100 कोटी, अर्थात 100 झाल्यानंतर 500चं स्वप्न पडेल, 1000चं पडेल. होईल नाही, आपण जो धंदा उद्योग करतो हे लक्षात घ्या. आपण बैल नाही गाड्याला झुंपलेले, आपण ATM मशीन नाही. तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आनंद वाटतोय आणि तुमचं म्हणजे आनंदासाठी आपण धंदा करतो. लक्षात, आपलं जीवन आहे ना हे आनंदासाठी आहे आणि शांततेसाठी आहे.
हे जर का कुठे तुम्हाला असं वाटत असेल की आपलं कुठे जरा स्लो झालं पाहिजे त्यावेळी, उगाच काहीतरी म्हणजे मी सांगतोय किंवा कोणतरी सांगितलं म्हणून काहीतरी भयानक स्पीडनी काहीतरी जाऊ नका, नाही तर ॲक्सिडेंट होईल. आणि मला फोन तुम्ही सांगितलं आणि असं असं झालं. आपण आनंदासाठी सगळं करतोय हे पहिलं विसरता का म्हणे. मी धंदा करतोय त्याने तुम्हाला काय, तुम्हाला कसलं तुमचं हॉबी काय, मी म्हटलं धंदा माझी हॉबी आहे. मग असं जर का तुम्हाला असेल किंवा मग तेवढंच तुम्ही त्याच्यात वेळ द्या. तर आनंदासाठी आपण करतोय. पण 100 कोटी करणं वेगवेगळं. आमचं आता हेल्थकेअर डिव्हिजन आहे, तर हेल्थकेअरमध्ये बॅकवर्ड इंडिकेशन, फॉरवर्ड इंडिकेशन. आम्ही आता वनस्पती लावतोय आणि तुम्हाला सांगतो वनस्पती लावण्यासारखा आनंद कसला नाही. दापोलीमध्ये आता आम्ही ते लावलं आहे आणि क्युरॉन आमचं जे आहे त्याचं उद्यान करतोय. क्युरॉन की ते आपले जे शेतकरी आहेत त्यांना ते झाडं लावायला देणं आणि मोठ्या गोष्टी आपण बुद्धी वापरायची. म्हणजे एक्स्ट्रॅक्शन आपण करू पण शेतीबिती करायला जाऊ नका. म्हणजे जे लोकं करू शकतात ना ते आपण करायचं नाही. हा साधा नियम. आपण व्हॅल्यू ॲडिशन काहीतरी केलं पाहिजे, तर उद्योग आपण केला पाहिजे. हा सांगतात की ज्याच्यात प्रॉफिट आहे. म्हणजे मला आठवतं की जे मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्यांचं प्रॉफिट तुम्ही बघितलं तर ते आम्हाला सांगायचे. पंडित म्हणून आमच्याकडे होते, जॉन्सन अँड जॉन्सनमध्ये होते. ते सांगायचं रवी अरे ते आम्ही प्रॉफिट मार्जिन बघितल्या, आमचा हात थरथरायला लागायचं. असं म्हणजे आपण कुठेतरी काहीतरी गैर करतो. आम्ही तर 5% मिळवतो आणि आम्हाला काहीतरी भीती वाटतं अरे 5% प्रॉफिट. अजिबात नाही. प्रॉफिट हाच खरा आहे, तर तो मिळवण्यासाठी व्हॅल्यू ॲडिशन केलं पाहिजे. त्यासाठी आम्ही एक्सपोर्ट मार्केटमध्ये येतो आहे, आम्ही फूडमध्ये येतो आहे, आम्ही ॲग्रोमध्ये येतो आहे. 100 कोटी आत्ता आमचं उद्दिष्ट आहे. वेगवेगळे मल्टी मार्केट्स, मल्टिपल कल्चर्स अशा सगळ्या याच्यामध्ये होतं. कोर ग्रुप आपण करतो आहे. आणि जे काय म्हणजे हे 5 विषय आहे. आता तिळाचं तेलाची लागवड आम्ही करतो आहे, पण हे सगळं आनंदासाठी करतो की पितांबरीचं फूडमध्ये पण कदाचित येऊ. तेल हे आमचं कदाचित, खाद्यतेल हे आमचं कदाचित त्यातलं पहिलं प्रोडक्ट असेल. पंचरस आमचं प्रोडक्ट आहे. पण जे काय आपण करू ते अत्यंत उत्कृष्ट आणि चांगल्या ह्याचंच ते असेल आणि आनंद मिळाला पाहिजे. आणि ते सगळ्यांचा सहभाग याच्यात. कोर टीम आहे त्यांना अजून आम्ही असं ठरवलं की 150 वर्ष आपली कंपनी टिकली पाहिजे. ईस्ट इंडिया कंपनी जर का इथे येऊन 150 वर्ष राहते, पितांबरी का नाही होणार. तर ती आपण पिढ्यानपिढ्या एक कुठला तरी आदर्श निर्माण की नाही मराठी माणूस अगदी सामान्य घरातला आणि तो सुद्धा हा उद्योग करू शकतो, ह्याची प्रेरणासुद्धा केवढी तरी मोठी आहे. तेच जर का नाही झालं तर काय त्याला अर्थ आहे. आणि कुठेही न त्याचं विचित्र काही गोष्टी करता आणि त्याचा समाजालाच त्याचा उपयोग होणं असा दृष्टिकोन ठेवून ही सगळी आमची वाटचाल आहे. आणि दुसरं आम्ही की जसं त्यांनी सांगितलं की मार्केटिंगसाठी आम्ही प्रोडक्ट पण घेतो. फक्त हेल्थकेअरमधलीच नाही, तर तुमच्याकडे कुठलं असं प्रोडक्ट असेल की जे तुम्हाला मार्केटिंग करता येत नसेल. कारण काय एक पोट भरल्यानंतर आता मी काय R&Dमध्ये जात बसत नाही, तर तिथे R&Dमधला जो काय टॅलेंट आहे तो शेवटी मॅनेजर आहे. तर त्याला किती अर्ज आहे. पोट रिकामा असताना वन फिरून धंदा आणणं आणि पोट भरल्यानंतर करणं याच्यात फरक आहे. त्यामुळे तेवढी प्रोडक्ट डेव्हलप होऊ शकत नाहीत. पण तुमच्याकडे टॅलेंट असतं पण इन्फ्रास्ट्रक्चर नसतं, कारण तुम्ही भूकेलेले आहात धंद्याचे. तर असं तुमच्याकडे कुठलं प्रोडक्ट असेल अशा लोकांना मार्गदर्शन करणं. आणि हळूहळू आपण आता मी CEO पहिल्यांदा अपॉइंट केला, त्याच्यामुळे मी मोकळा झालो नाही तर मी ते येऊ शकलो नसतो. तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स तयार करणं, त्यांना गाईड करणं. आणि सॅटेलाईट क्लब आहे किंवा तुमच्याकडे पण समजा कधी तुम्ही अशा कार्यक्रमांना बोलवलं तर येऊन उद्योजक निर्माण होणं. कारण मराठी पण जे आहे ना आपलं मराठी संस्कृती, भारतीयत्व हे जर का अब्दुल कलाम म्हणतात की 2020 किंवा 2030 हे भारतीय युग आहे, पण ते अध्यात्माची आणि उद्योगाची आणि विज्ञानाची कास धरूनच जर का आपण केलं तर मला असं वाटतं. आणि मला ते एक ह्याची कविता पण आठवते. आमच्या संघाचं पद्य होतं की आम्ही पुत्र अमृताचे, आम्ही पुत्र या धरेचे, उभवून आज दाऊ भवितव्य मातृभूचे. तर हे शब्द मला आठवतात की